पहिल्यांदा आपण सुरुवात करताना मला हे जाणून घ्यायचंय की सण नक्की आपण साजरे का करतो. म्हणजे निसर्गामध्ये आपण म्हणूयात की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही जी वेगळी वेगळी रूप दिसतात ती मानवी जीवनामध्ये हळूहळू येत गेली आणि मग आपल्याला असं दिसतं की अतिशय पर्यावरणाला पूरक अशी आपल्याकडचे सण, व्रत हे सर्व हळूहळू निर्माण होत गेली आणि त्यामुळे एकूणच सणांचा देश असं आपण आपल्या देशाला म्हणू शकतो. आपण चैत्रापासून सुरुवात करूया. आपल्या मराठी किंवा हिंदू वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणतो. आपला पहिला सण येतो वर्षातला. चैत्र शुद्ध प्रतिपदा. तर त्या दिवशी आपण माणगा उभारतो, त्यावरती एक वस्त्र बांधतो, आंब्याचा टाळे बांधतो, वरती एक तांब्या असतो उलटा, त्या बत्तासाची माळ बांधली जाते आणि त्याच दिवशी आपण कडुनिंबाचा पाला खातो आणि त्याबरोबर गोड म्हणून बत्तासा, पेढा, साखर अशा गोड पदार्थ खाल्ला जातो. मग त्या याचं काही कारण आहे का यामागे? आपण जेव्हा कडुलिंबाचा पाला, की जो खरं म्हणजे एरवी आपण कधीच खाणार नाही इतका तो कडू असतो, पण त्या दिवशी मात्र तो खायचा आहे. कारण कडुनिंब हा अत्यंत औषधी गुणधर्म असलेला आहे, थंडावा देणारा आहे. तर अक्षय तृतीया तर नावातच अक्षय असा जो शब्द आहे, तर जे नेहमी चिरकाल टिकणार आहे असा त्याच्या मागचा अर्थ आहे. आणि म्हणून मग अक्षय तृतीयेच्या दिवशी मग सोनं खरेदी करणं असेल, नवीन वस्तूंची खरेदी करणं असेल, हे जे केलं जातं ते त्या हेतूने केलं जातं की हे कायम आपल्याकडे असावं आणि ते अधिक वाढतं राहावं. मग या मुहूर्तांच्याच दिवशी गोष्टी घेऊन आपल्याला लाभतात की कधीही घेऊन चांगलं आहे? तुम्ही जेव्हा मुहूर्त असं म्हणता ना, तर खरं ती मानसिक गोष्ट आहे. तुमचं मन आनंदी असतं, तुमचं मन प्रसन्न असतं आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता तर तो खरं म्हणजे मुहूर्त असतो. अमावास्या जरी असली आणि अमावास्येला तुम्ही खरेदी केली तरी काहीही बिघडणार नाही. पूर्ण सणांचे भरलेला महिना आहे तो श्रावण. रोज काहीतरी सण आहे, प्रत्येक दिवसाला काहीतरी महत्व आहे. बायकांचे वेगवेगळे उपवास करतात, बघितले की पुरुषही सोमवारचे उपवास करताना बघतो. मग त्याच दिवशी उपवास करण्याचं महत्व आहे की मी बुधवारी केला तरी चालेल? श्रावणात त्याचं विशेष महत्व असण्याचं एक कारण असं आहे की हा जो ऋतू आहे पावसाळ्याचा ऋतू आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये एकूणच हवेचा जो काही भाव असतो तो जर बघितला तर ओलसरपणा आहे, दमटपणा आहे. त्यामुळे पोटातला अग्नी सुद्धा थोडासा कमी होतो. जेव्हा भूक नसते तेव्हा उगीच खात राहायचं नाही. मुळात ती गोकुळाष्टमी कशातनं आली तर त्या कृष्ण जे काही खोड्या करायचा आणि मग ते दह्या दुधाची मडकी वरती आहेत आणि त्याच्यातलं ते लोणी त्याला घ्यायचं आहे आणि मग त्याच्यासाठी त्या गोपजनांना तो जमवतोय आणि मग ते फोडतोय. आता ही बाळलीला झाली, आता ती बाळलीला नाही राहिली. टिळकांनीच गणेशोत्सव सुरू केला की त्यांच्याही आधी होता? तर गणपतीच्या हृदयाला स्पर्श करावं, त्रिवार ओंकार म्हणावा आणि पुढची पूजा करावी. तर गणपती जेव्हा आपण घरी आणतो त्यावेळी एस्पेशली बघितला तो उजव्या सोंडेचा गणपती की डाव्या सोंडेचा? तर उजव्या सोंडेचा माझ्या मते सिद्धिविनायक म्हणतात आणि त्याला सोहळं खूप जास्त असतं, खूप गोष्टी कडक पाळाव्या लागतात. त्यात काय असा फरक आहे उजव्या सोंडेचा डाव्या सोंडेचा? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या खास पॉडकास्टमध्ये. आपला आजचा विषय हा अतिशय समृद्ध आणि विचार करायला लावणारा आहे. हिंदू सण, ते साजरा करण्यामागचं कारण आणि तत्वज्ञान. आपल्याला आज मार्गदर्शन करायला आले आहेत पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमधल्या मनीषाताई शेट्टे, ज्यांनी गेली अनेक वर्ष हिंदू सण, त्यामागच्या असलेल्या खऱ्या परंपरा, रीतिरिवाज, शास्त्र या सगळ्या गोष्टींबद्दल सखोल अभ्यास केला आहे. तर वर्षाच्या सुरुवातीला येणारा पाडवा म्हणजे चैत्र महिन्यापासून फाल्गुनात येणाऱ्या होळीपर्यंत प्रत्येक सणाबद्दल सखोल चर्चा केली आहे. प्रत्येक सण का साजरा करावा, त्या सणाला त्यावेळी उगणाऱ्या भाज्या किंवा त्या एखाद्या सणाला केलेला प्रसादच का खावा, त्यामागे काय कारणं आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनीषाताईंनी खूप सुंदर रीतीने दिली आहेत. तर चला समजून घेऊया आपल्या सणांमागची खरी कारणं आणि आपलं नातं पुन्हा एकदा जोडूया आपल्या सांस्कृतिक वारशाशी. हा पॉडकास्ट नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. स्वागत आहे तुमचं हल्दी चित्रे फिल्म्सच्या आपल्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. छान आहे, मस्त.
तुम्ही ज्ञान प्रबोधिनीमध्ये आता चंद्रिका विभाग सांभाळता, तिथे सणवार वगैरे सगळे साजरे केले जातात. आपण त्याच विषयावर बोलणार आहे, सणवारांबद्दल. पण पहिल्यांदा आपण सुरुवात करताना मला हे जाणून घ्यायचंय की सण नक्की आपण साजरे का करतो, किंवा त्यामागे काय भावना असतात, किंवा उत्सव वेगवेगळ्या देवळांचे उत्सव वेगवेगळे असतात, स्थानिक उत्सव वेगळे असतात. मग ते साजरा करण्यामागे काही विशिष्ट कारण आहे का? या विषयाकडे जाताना मला असं वाटतं की आपण थोडा वेगळा विचार आधी असा करूयात की जगभरात वेगवेगळे सण साजरे केले जातात. पण आपल्याकडे भारतात जर पाहिलं तर असं दिसतं की एकही महिना असा नाही की ज्याच्यामध्ये सण किंवा उत्सव नाहीये. म्हणजे इतकं वैविध्य आहे. एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्या देशाची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे आणि जे ऋतूंचं वैभव आपल्याला मिळालेलं आहे, तर 6 ऋतू आपल्याकडे आहेत. बरोबर. अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं की पूर्ण 6 महिने थंडी असते, पूर्ण 6 महिने उन्हाळा असतो किंवा खूप जास्त उन्हाळा, कधीतरीच पाऊस. आपल्याकडे मात्र तसं नाहीये. म्हणजे एकूण भौगोलिक रचनेचा जो फायदा आपल्याला झालेला आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे ऋतू हे आपल्याला दिसतात आणि त्या ऋतूशी संबंधित असे सण आपल्याला जास्त करून दिसून येतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की निसर्गाकडनंच खरं म्हणजे आपण अनेक गोष्टी घेत असतो आणि हा निसर्ग कसा आहे तर तो सतत बदलत जाणार आहे. रोज त्याचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आपल्याकडे जसं वर्णन केलेलं आहे, कुणाच भारताचं वर्णन करताना असं म्हणतात की रत्नाकरा धौत पदाम हिमालय किरीटिनीम, ज्याच्या पायाशी समुद्र आहे आणि डोक्यावरती जणू हिमालयासारखं मुकुटच त्यांनी धारण केलेलं आहे. म्हणजे वरती पूर्ण बर्फाळ आहे, खाली पूर्ण सागर किनारा आहे, सगळ्या बाजूनी वेष्टित असल्यामुळेच खरं म्हणजे द्वीप असं सुद्धा नाव आपल्या देशाला म्हटलं जातं. जम्बूद्वीप आहे असं म्हटलं जातं नेहमी. तर हे जे सर्व निसर्गाचं वैभव आहे, निसर्गाच्या छटा आहेत, त्या माणसांच्या जीवनामध्ये उतरत गेल्या असं आपल्याला दिसतं. म्हणजे निसर्गामध्ये आपण म्हणूयात की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही जी वेगळी वेगळी रूपं दिसतात ती मानवी जीवनामध्ये हळूहळू येत गेली आणि मग आपल्याला असं दिसतं की अतिशय पर्यावरणाला पूरक अशी आपल्याकडचे सण, व्रत हे सर्व हळूहळू हळू निर्माण होत गेली. आणि त्यामुळे एकूणच सणांचा देश असं आपण आपल्या देशाला म्हणू शकतो. संस्कृती आपल्याला तशी लाभलेली आहे अगदी हिंदू धर्मामध्ये की आपण वेगवेगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतो. हो. 4 जण एकत्र येतात आणि म्हणजे माझ्या मते उद्दिष्ट तेच असावं सणामागे की 4 माणसं खरं तर एकत्र यावी वेगवेगळीकडनं आणि एकत्र काहीतरी साजरं करावं. हो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा असा पण एक आपण छोटासा फरक जर पाहिला तर असं दिसतं. म्हणजे मी जे सुरुवातीला निसर्गाबद्दल म्हटले की निसर्गामध्ये सहजीवन आहे. सणांच्या मागे सहजीवनाची कल्पना आहे आणि त्यामुळे आपल्याकडे असं दिसतात 2 भाग की व्रत आहेत ती त्या अर्थाने व्यक्तिगत आहेत आणि सण आणि उत्सव आहेत ते त्या अर्थाने सामाजिक आहेत. व्रत म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि अशा सगळ्या प्रकारची त्याची संकल्पना दिसते. पण सामाजिक याला मग त्या मनाने नियम थोडेसे कमी दिसतात. व्रतांना जेवढे काटेकोर नियम लावलेले आहेत, मग त्याच्यामध्ये उपवासासारखी गोष्ट असेल किंवा त्या दिवशी काय करायला पाहिजे आहे किंवा ते व्रत पूर्ण होईपर्यंत तुमची दिनचर्या, तुमचं वागणं कसं असलं पाहिजे, हे जसं दिसतं तसं सामाजिक दृष्ट्यांनी जर सण आणि उत्सवांकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये थोडी मोकळीक आहे. म्हणजे नियम आहेत पण तिथे थोडा आनंदाचा भाग जास्त आहे आणि व्रतांमध्ये उपासनेचा भाग आपल्याला जास्त दिसतो. ते आपण आता आपल्या सणांच्या कडे वळूयात. आपण आपल्या मराठी महिन्यांप्रमाणे सण करायला, कारण आपण आपल्या सणांबद्दल बोलताना चैत्र, वैशाख या महिन्यांबद्दल बोललं पाहिजे माझ्या मते जानेवारी, फेब्रुवारी पेक्षा. अगदीच. आपण चैत्रापासून सुरुवात करूया. आपल्या मराठी किंवा हिंदू वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणतो, आपला पहिला सण येतो वर्षातला. चैत्र शुद्ध प्रतिपदा. बरोबर. तर त्या दिवशी आपण माणगा उभारतो, त्यावरती एक वस्त्र बांधतो, आंब्याचा टाळे बांधतो, वरती एक तांब्या असतो उलटा, त्या बत्तासाची माळ बांधली जाते आणि त्याच दिवशी आपण कडुनिंबाचा पाला खातो आणि त्याबरोबर गोड म्हणून बत्तासा, पेढा, साखर अशा गोड पदार्थ खाल्ला जातो. मग त्या याचं काही कारण आहे का यामागे? मी जसं म्हटलं तसं की ऋतूंमध्ये होत जाणारे बदल आणि त्या ऋतूसाठीची करायची शारीरिक सिद्धता
आपण जर आयुर्वेदाकडे पाहिलं तर आयुर्वेदामध्ये हे सगळे टप्पे आपल्याला थोडे दाखवलेले दिसतात की कोणत्या ऋतूमध्ये तुम्ही काय घेतलं पाहिजे आणि जे तुमच्या शरीराला आवश्यक आहे. आपण जेव्हा कडुलिंबाचा पाला की जो खरं म्हणजे एरवी आपण कधीच खाणार नाही इतका तो कडू असतो, पण त्या दिवशी मात्र तो खायचा आहे, कारण कडुनिंब हा अत्यंत औषधी गुणधर्म असलेला आहे, थंडावा देणारा आहे. पूर्वीच्या काळी लहान मुलांना जेव्हा उन्हाळी गोवर वगैरे असायचे तर त्या कडुनिंबाच्या पाल्यामध्ये झोपवलं जायचं, म्हणजे त्यांनी थंड प्रकृती होते. आणि म्हणून खरं तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणारा हा पहिलाच आपला जो सण आहे तर त्यावेळेस तो कडुनिंब खायचा आणि त्याच्या बरोबरीने गोड खायचं. तर गोड खात असताना बऱ्याचदा बत्तासा किंवा गाठी असं खाल्लं जातं. कडुनिंबाचं जी विशिष्ट चटणी करतात त्या दिवशी तर त्याच्यामध्ये गुळ जिरे हे सुद्धा घातले जातात. तर जिरे सुद्धा थंड गुणधर्माचे आहेत. आणि गोड जे घेतलं जातं तर गोडामुळे विशेषतः थोडं तुमची जी शक्ती कमी झालेली असते ती शक्ती वाढायला मदत होते. आपण असं म्हणतो की ऊर्जा कमी होते. जसजसं उन्हाळ्याकडे आपलं वाटचाल सुरू होते तसतसं शरीराला त्याची आवश्यकता निर्माण होते. आणि म्हणून खरं तर तो कडुनिंब आणि त्याच्याबरोबर ते थोडंसं गोड हे असं खायचं. आता वास्तविक पाहता यातल्या काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे कडुनिंबासारख्या या औषधी गुणधर्माच्या असल्यामुळे योग्य तऱ्हेने त्याचं मार्गदर्शन घेऊन खरं तर फक्त तेव्हाच खायला पाहिजे असं नाही, तर एरवी सुद्धा तुम्ही त्याचं सेवन करायला खरं तर काही हरकत नाही. परंतु त्यावेळेस त्या सणाशी ते जोडल्यामुळे ते आवर्जून सगळेजण घेतात, तर म्हणून त्याचं महत्व जास्त आहे. ओके, तर त्यावेळी तो खाल्ला पाहिजे हे तर खरं आहे. अगदी आपल्या शरीरासाठी तेवढं ते गरजेचं आहे, ते हितावह आहे, गरजेचं आहे. अगदी म्हणजे आयुर्वेदात तर असं पण म्हटलं जातं की मधुमेह ज्यांना आहे त्यांनी तो खावा, कडू चव जी त्याची आहे तो जो रस आहे तो. फक्त एवढंच आहे की हे सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्यावा. म्हणजे कुठल्याही गोष्टी शेवटी अतिरेक होता कामा नाहीये, परंतु मुख्यतः आरोग्यदृष्ट्या हितकर म्हणून ते खाल्ले जातात. ओके, त्यानंतर आपला सण येतो रामनवमीचा, नवमीच्या दिवशी, आणि 6 दिवसांनी हनुमान जयंती म्हणतो आपण. मग आता रामनवमीचं तर ठीक आहे की राम त्या दिवशी जन्मले म्हणून आपण, आणि हनुमानाचं पण तसं पौर्णिमेच्या दिवशी माझ्या मते हनुमान जयंती आहे. मग हनुमान जयंतीच्या बाबतीत एक वाद असतो की हनुमान जयंती म्हणावी की जन्मोत्सव म्हणावा. कारण जे संत महात्मे जे मृत आहेत, जे आता नाही जिवंत, त्यांच्या जन्मदिवशी जे आपण साजरा करतो त्याला जयंती म्हटली जाते, आणि जन्मोत्सव म्हणजे जे आत्ताही जिवंत आहेत. मग हनुमान जर 7 चिरंजीवांपैकी एक आहेत, मग त्यांचा जन्मोत्सव का नाही? वादाचे मुद्दे खरं म्हणजे ह्याच्यामध्ये आलेले आहेत असं मला पण लक्षात आलं. पण त्याचा जरा थोडा जर साकल्याने विचार केला तर असं दिसतं की शब्दांमध्ये गुंतून पडतो सध्या आपण जास्त. जयंती म्हणायचं का जन्मोत्सव म्हणायचा हा तो प्रश्न आहे. तर वास्तविक पाहता मुळात संस्कृतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जयंती हा शब्द नाहीये, तिथे जन्मदिनोत्सव असा शब्द वापरला जातो. परंतु जसजसं पुढच्या काळातलं संस्कृत आपल्याला दिसतं, म्हणजे काही निर्णय सिंधू सारखे ग्रंथ, त्याच्यामध्ये जयंती शब्द सगळीकडे वापरलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण फक्त एवढीच जयंती आहे असं नाही, तर विष्णूचे जे दशावतार आहेत तर त्यांची पण जयंती आहे. मग मत्स्य जयंती, कुर्म जयंती, नृसिंह जयंती असे शब्द त्या ग्रंथामध्ये वापरलेले आहेत आणि ते एका अर्थाने रूढ झालेले आहेत आता. त्यामुळे हनुमान जयंती का जन्मोत्सव? आता चिरंजीवित्व असं जर म्हटलं तर परशुराम हे सुद्धा चिरंजीवांपैकी एक मानले जातात, पण ती सुद्धा परशुराम जयंती असं म्हटलं जातं. तर चिरंजीवित्व ही एक वेगळी कल्पना आहे. आणि मी जेव्हा त्याच्यावरती विचार केला तेव्हा मला असं लक्षात आलं की जयंती हा शब्द रूढ झालेला शब्द आहे आता. तर तो रूढ शब्द आहे तो वापरला म्हणजे चुकीचं घडतं काही असं नाहीये. म्हणजे हे जे जोडणी आहे की मर्त्य असणं आणि चिरंजीव असणं यापेक्षा सुद्धा तो रूढ शब्द आहे अशा अर्थाने त्याच्याकडे पाहायला पाहिजे. पण अगदी योग्य शब्द जर म्हणायचा झाला तर जन्मदिनोत्सव हा शब्द जास्त चांगला आहे. म्हणजे आपण त्याच्या वादामध्ये मला असं वाटतं की जास्त जायला नको रूढ शब्दांच्या बाबतीत. जयंती प्रचलित शब्द आहे इतकंच त्याचं हे करता येईल. त्यामुळे हनुमान जयंती का जन्मोत्सव, तर
हनुमान जन्मदिनोत्सव हा अधिक हा. चांगला शब्द मला वाटतो. ठीक. त्यानंतर आपण पुढच्या महिन्याकडे वळूयात, अक्षय तृतीया. अक्षय तृतीया आपण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणतो. हो मग हो. नक्की ते 3.5 मुहूर्त ही कल्पना नक्की काय आणि ते कोणते आहेत? आणि चौथा हा अर्धीच काय, म्हणजे मुहूर्ताचा अर्धवट का आहे? अच्छा. तर गुढीपाडवा जसं आहे, हम्म. अक्षय तृतीया जसं आहे, दसरा जसं आहे, तर हे 3 पूर्ण आहेत. हम्म. आणि मग त्याच्यानंतर दिवाळीतला जो पाडवा येतो हम्म. तो अर्धा मुहूर्त ओके. मानलेला आहे. असे ते 3.5 मुहूर्त आहेत. हम्म. आणि त्या प्रत्येक दिवसाची एक एक विशेष अशी कथा आपल्याला दिसते. बलिप्रतिपदेला अर्धा मुहूर्त असं मानला गेलेला आहे. त्याचं विश्लेषण तो दिवस अर्धा का मानला असं फारसं पाहायला मिळत नाही. परंतु मला असं वाटतं की ते बली हा जरी बलाढ्य होता, तो एक चांगला राजा होता, सुशासन होतं त्याचं. पण त्याच्या एकूण सगळ्या त्या पराक्रमामुळे, कर्तृत्वामुळे जे काही घडत गेलं, आणि मग नंतर जेव्हा वामनाला अशी वेळ आली की ते वामन अवतार त्या विष्णूंनी धारण केला, आणि मग कथा अशी सांगते की त्याला पाताळात धाडायला लागलं. कारण एखाद्या गोष्टीचा अहंकार किंवा आपण म्हणतो की मद वाढत जाणं हे समाजाच्या दृष्टीने कधीही सोयीचं नसतं, आणि त्यामुळे त्याला ते पाताळात जे धाडलं गेलं, तर एका अर्थाने एक चांगला राजा तिथे संपला असं जर म्हटलं तर. त्यामुळे ते अर्धा मुहूर्त मानतात का असा माझ्या मनात पण आलेला प्रश्न आहे. ग्रंथ त्याचं फारसं उत्तर देत नाहीत असं दिसतं. आणि अक्षय तृतीयेबद्दल मला वाटतं तू म्हणत होतास, तर अक्षय तृतीया तर नावातच अक्षय असा जो शब्द आहे, तर जे नेहमी चिरकाल टिकणारं आहे असा त्याच्या मागचा अर्थ आहे. आणि म्हणून मग अक्षय तृतीयेच्या दिवशी मग सोनं खरेदी करणं असेल, नवीन वस्तूंची खरेदी करणं असेल, हे जे केलं जातं ते त्या हेतूने केलं जातं की हे कायम आपल्याकडे असावं आणि ते अधिक अधिक वाढतं राहावं, ही भावना त्या सणाच्या मागे आपल्याला दिसते. मग या मुहूर्तांच्याच दिवशी गोष्टी घेऊन आपल्याला लाभतात की कधीही घेऊन चांगलं आहे, किंवा त्याच दिवशी घेऊन आपल्याला ती गोष्ट चांगली मिळेल का? तुम्ही जेव्हा मुहूर्त असं म्हणता ना, तर खरं ती मानसिक गोष्ट आहे. तुमचं मन आनंदी असतं, तुमचं मन प्रसन्न असतं, आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता तर तो खरं म्हणजे मुहूर्त असतो. 3.5 मुहूर्त हे महत्वाचे नक्की आहेत, पण असं म्हटलं जातं की तुमच्या मनातला संकल्प चांगला असावं, मन आनंदी असावं, निश्चयी असावं, त्या दिवशी तुम्ही जी गोष्ट कराल ती चांगली होईल. मग ती अगदी अमावास्या जरी असली आणि अमावास्येला तुम्ही खरेदी केली तरी काहीही बिघडणार नाही. आपल्याला माहिती आहे का की दक्षिणेकडे अनेकदा अमावास्येच्या दिवशी नवीन वाहन घेतलं जातं किंवा त्याची पूजा वगैरे सुद्धा केली जाते. तर त्यामुळे मुहूर्ताकडे पाहताना याचा विचार नक्की केला पाहिजे, त्याच्यामध्ये अडकून चालणार नाही. बरोबर. अक्षय तृतीयानंतर बौद्ध पौर्णिमा येते त्याच महिन्यामध्ये. पण एकच बौद्ध पौर्णिमा हा पौर्णिमेचा सण नसून तर कोजागरी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, वटपौर्णिमा या सुद्धा पौर्णिमा महत्वाच्या मानल्या जातात. पौर्णिमेच्या दिवशी काही वेगळं असतं का, म्हणजे त्या तिथीला काय महत्व आहे असं वेगळं? कधी जर पंचांग पाहिलं तर असं लक्षात येईल की आपल्याकडे जवळपास प्रत्येक पौर्णिमेला सण आहे किंवा काहीतरी विशिष्ट अशी गोष्ट आहे. म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असं आपण जर म्हणत गेलो तर ह्यातल्या ओळीनी येणाऱ्या जर पाहिल्या तर जसं बुद्धांच्या बद्दल म्हटलं की बौद्ध पौर्णिमा जी आहे, तर बौद्ध पौर्णिमा यासाठी आहे की त्या दिवशी तथागतांचा जन्म झाला आणि त्यांच्या आयुष्यातले अनेक महत्वाचे प्रसंग हे पौर्णिमेला त्या म्हणजे पौर्णिमांच्या दिवशी झालेले आहेत. उदाहरणार्थ त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली तर तोही तोच दिवस आहे. आणि म्हणून ज्ञानप्राप्तीचा दिवस असं म्हणूनही त्याला म्हटलं जातं. त्याला पाली भाषेतला शब्द आहे निब्बाण प्राप्त झालं, म्हणजे निर्वाण प्राप्त झालं. आता निर्वाण असं म्हटल्यानंतर आपण तो शब्द एकाच अर्थाने वापरतो, निर्वाण म्हणजे एखाद्याचं जाणं, पण निर्वाण याचा अर्थ बाह्य जगापासून मुक्त होणं आणि आंतरजगाशी अधिक जोडलं जाणं. आणि अशा अर्थाने जर त्या शब्दाकडे पाहिलं तर ती बुद्धांची ज्ञानप्राप्ती लक्षात येते. कारण असं म्हटलेलं आहे की निब्बाण प्राप्त झाल्यानंतर पुढे जवळपास 80 वर्षापर्यंत बुद्धांनी धर्मप्रसार केला आणि ज्ञानप्रसार केला.
पौर्णिमाच का असं म्हणत असताना उदाहरणार्थ आता त्याच्यानंतर जर आपण पहिली एक महत्वाची तर ती वटपौर्णिमा आपल्याला दिसते. वटपौर्णिमेच्या बद्दल त्याच्यातला जो वट किंवा वड आहे हा त्याच्यातला एक अतिशय महत्वाचा साक्षीभूत घटक आहे. त्याच्याकडे आपण थोडं डोळसपणाने पाहायला पाहिजे. सत्यवान सावित्रीची जी कथा आहे त्यातली सावित्री हे खरं म्हणजे निग्रहाचं प्रतीक आहे. त्या कथेतला जोडलेला जो 7 जन्मांचा भाग आहे ना तो बाजूला केला पाहिजे, कारण तो मूळ कथेत कुठेही नाहीये. असं कुठेही म्हटलेलं नाहीये की तोच पती 7 जन्म मिळावा म्हणून ते व्रत करायचं आहे. त्याच्यामध्ये सावित्रीचा जसा निग्रह आहे तसं तिची हुशारी आहे. जेव्हा तो सत्यवान आता अशा क्षणी आहे की आता याच्या जीवाचं काय होणार आहे, तेव्हा ती त्याला वडाच्या झाडाखाली घेऊन गेलेली आहे आणि तिथे त्याला झोपवलेलं आहे आणि मग ती यमाची प्रार्थना करते. तर यम हा शब्द जसा ती मृत्यूची देवता आहे तसा यम नियम असे शब्द आपण ऐकत असतो नेहमी. ज्या याच्या खाली ती आहे वडाच्या झाडाखाली, ते वडाचं झाड हे ऑक्सिजन देणारं आहे. प्राणवायूची गरज आहे आणि तो प्राणवायू जेव्हा त्याला पुरेशा प्रमाणात मिळाला तेव्हा त्याचा प्राण परत आला. तर याच्याकडे दुर्लक्ष करून काही वेळेला बऱ्याचदा त्या कथेतल्या अन्य भागांकडे जास्त पाहिलं जातं आणि त्यामुळे वटपौर्णिमेच्या कथेतला वड हा महत्वाचा, कारण तो प्राणवायू देणार आहे, त्याचं रक्षण करायला पाहिजे. आपल्याकडे असं आपल्याला दिसतं प्रत्येक झाडाशी प्रत्येक फुलाशी कोणती तरी देवता किंवा कोणती तरी कथा जोडलेली आहे आणि ती तशी जोडलेली असल्यामुळे ते टिकतात. बरोबर, ते नष्ट होत नाहीत. कारण मग वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालायच्या, वडच नसेल तर प्रदक्षिणा कशी घालणार आहात. तर वडाचं जे काही ऑक्सिजन निर्माण करण्याचं कार्य आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि कधी कधी असं पण म्हणतात ना की मग ते फक्त स्त्रियांनीच का करावं, तर मी असं म्हणेन पुरुषांनी पण जरूर करावं. ऑक्सिजनची गरज पुरुषांनाही असतेच ना. आणि जर ते पती पत्नींचं एकमेकांवरच्या प्रेमाचं प्रतीक असेल तर जर पत्नी करत असेल तर पतीने करायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे अनेकदा मूळ कथांमधला गाभा जो असतो तो गाभा विसरला जातो आणि त्यातल्या बाह्य अंगावरती अधिक भर दिला जातो आणि म्हणून मग त्यातनं हे 7 जन्म वगैरे अशा कल्पना येतात. कारण महाभारतातली आलेली ती कथा आहे आणि त्या कथेमधला हा शास्त्रीय भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरं असं आहे की कथांचे अनेक अर्थ आपल्याकडे लावले जातात, म्हणजे तेवढं स्वातंत्र्य आपल्याला आहे आणि त्यामुळे त्याच सावित्रीच्या कथेचं अरविंदांनी जेव्हा विवेचन केलं तेव्हा ते त्या सावित्रीला दिव्य चेतना असं म्हणतात. या सगळ्या दृष्टींनी त्या पौर्णिमेकडे आपण पाहायला पाहिजे. आणि आता जसं आपण म्हटलो ही एक पौर्णिमा हनुमान जयंतीच्या निमित्ताने आहे, ती पण आहे. आणि अजून एक कोणती तरी मला वाटतं गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही जी साजरी केली जाते तर ती व्यास पौर्णिमा असंही त्याला म्हटलं जातं की व्यासांचा जणू तो जन्मदिवस आणि व्यास हे गुरुस्थानी, की त्यांचं एवढं सामर्थ्य होतं की त्यांच्यासाठी गणेशांनी लिहायचं काम केलं, तो त्यांचा लेखनिक झाला. तर व्यास हे काही एकच व्यास होते असं खरं म्हणजे नाहीये. तर व्यास ही पदवी आहे एका अर्थाने. आणि म्हणून आपण एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला जेव्हा बोलावतो तेव्हा म्हणतो की व्यासपीठावरील, म्हणजे जे ज्ञानसंपन्न आहेत असे. तर अशा ज्ञानसंपन्न व्यक्तीच्या साठीचा आदर व्यक्त करायचा म्हणून गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा असं म्हणत असताना खरं तर गुरु हा शब्द सुद्धा आध्यात्मिक ज्ञान देणारा असतो तो गुरु असतो, लौकिक ज्ञान देणारा असतो तो शिक्षक असतो. पण त्या दोघांचंही महत्व तेवढंच आहे. जीवनामध्ये जसं लौकिक जीवनासाठी शिक्षक हवा आहे तसं आध्यात्मिक जीवनासाठी गुरु पाहिजे. आणि म्हणून खरं तर गुरुपौर्णिमा जी साजरी केली जाते ती त्या व्यासांच्या आठवणीसाठी. आणि आपल्या जीवनामध्ये खरं म्हणजे आपल्याला अनेक जण गुरु म्हणून भेटत असतात, त्या सगळ्यांच्या बद्दलचा आदर आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. आणि वास्तविक पाहता गुरुपौर्णिमा ही फक्त त्याच दिवशी असायला पाहिजे असं नाही, तो मनातला भाव आहे. आणि त्यामुळे प्रत्येक दिवशी गुरुपौर्णिमा ही होऊ शकते. आपल्याला माहिती आहे अनेक जण रोजच्या कामाला बाहेर पडण्यापूर्वी सुद्धा आपले जे कोणी आध्यात्मिक गुरु असतील, आपण ज्यांना मानतो त्यांना नमस्कार करणं असेल, प्रार्थना करणं असेल, हे करतात. पण तो दिवस विशेष महत्वाचा अशासाठी की त्या निमित्ताने आपण ते स्मरण करतो. आणि म्हणून ती गुरुपौर्णिमा पण महत्वाची आहे. दुसरं असं की अश्विनातली कोजागिरीची पौर्णिमा. आता इथे आपल्याला त्या पौर्णिमेचं खरं रहस्य असं कळतं की पौर्णिमा किंवा पूर्णचंद्र
तर पूर्णचंद्र जेव्हा प्रकाशमान असतो आणि तेव्हा मन अतिशय प्रसन्न आणि उल्हासी असतं. तर चंद्र हा मनाचा कारक आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही उत्साही आणि प्रसन्न असता त्या दिवशी उत्तमोत्तम गोष्टी करायच्या. तर कोजागिरी पौर्णिमेला आपण बघतो आणि त्याला शरदाचं चांदणं त्या दिवशी असतं असं म्हटलं जातं. तर शरद ऋतू हा सगळ्यात आल्हाददायक ऋतू आहे आणि म्हणून मग तिथे काय केलेलं आहे तर जागरण करायचं. मग त्या कोजागिरी पौर्णिमेची कथा आहे की कोजागरती असं लक्ष्मी विचारत असते, कारण लक्ष्मी कोणाच्याकडे जाते? जे जागृत आहेत त्यांच्याकडे लक्ष्मी निवास करते. आणि मग तो दिव्यांचा उत्सव आहे. आज आपल्याला सगळीकडे दिवे असतात त्यामुळे कदाचित ते जाणवणार नाही, परंतु अमावस्येची काळी रात्र आणि त्याच्यानंतर पौर्णिमेचा दिसणारा पूर्णचंद्र हा जर आपण पाहिला तर मग त्या चंद्राचं आणि त्या पौर्णिमेचं महत्व सुद्धा आपल्याला अधिक दिसू शकतं. पौर्णिमेच्या त्या प्रकाशामध्ये काही गुण आहेत असं मानतात आणि आयुर्वेदामधली अनेक औषधं ही त्या चंद्रप्रकाशामध्ये ठेवली जातात की त्याच्यामध्ये तो गुण धारण होतो. आपण त्या दिवशी मसाला दूध करायचा आणि ते दूध सुद्धा मग चंद्राला त्याचा नैवेद्य दाखवायचा. आता तसं जर विचार केलं तर माणूस चंद्रावर पोचलेला आहे, ठरवलं तर दूध चंद्रावरती प्रत्यक्ष घेऊन जाणं सुद्धा शक्य आहे. त्याच्या मागची भावना लक्षात घेतली पाहिजे आपण की ते चंद्राला दाखवणं म्हणजे मुळातच कोणतीही गोष्ट स्वीकारत असताना फक्त स्वतःसाठी नाही घ्यायची, ती आधी कोणाला तरी दुसऱ्याला द्यायची आहे. तर तसं विशेषतः चंद्रप्रकाशामध्ये ते दूध ठेवायचं आणि मग त्याचं ग्रहण करायचं, ही ते नैवेद्य दाखवणं, चंद्राला अर्पण करणं याच्या मागची कल्पना आहे. त्यामुळे पौर्णिमांना नेहमी असं संजीवक असं म्हटलं जातं की जीवनवृद्धी करणाऱ्या अशा मानल्या जातात. म्हणून खरं तर पौर्णिमांचं महत्व आहे आणि त्याला हे सगळे सण जोडले गेलेले जे दिसतात, मला असं वाटतं की या तर तिन्ही पौर्णिमा विशेष महत्वाच्या आहेत की ज्याच्यामध्ये वटपौर्णिमा म्हटलं तर जिथे आयुष्य वृद्धी आहे आणि बौद्धांचं जर म्हटलं तर मग ते निब्बाणाची प्राप्ती आहे. म्हणजे सर्व काही आहे आणि तरीही निरलसपणे कसं जगावं याचं ते चित्रण आहे. आणि तिसरं गुरु तर ज्ञान, कारण माणसाचं जीवन आहे ते मुक्तीसाठी आहे असं मानलं जातं आणि म्हणून गुरु श्रेष्ठ. तर या अर्थाने या तिन्ही पौर्णिमांचं एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे. त्यानंतर आपण बघूयात आजच आषाढ महिना सुरू झालेला आहे. पंढरीची वारी आपल्या पुण्यातनं आता गेलेली आपण. तर आषाढीच्या वारीसाठी आपण बघतो आळंदीवरनं पंढरपूरला सगळी माणसं चालत जातात पालखी बरोबर. त्याच्यामध्ये अनेक वयोवृद्ध सुद्धा असतात. मग ते विठ्ठल विठ्ठल असं म्हणत म्हणत तिथपर्यंत जातात नामघोष करत. मग त्यामागे काही खरंच सायंटिफिक रिझन आहे का की फक्त ते देवाची पालखी घेऊन जातात म्हणून आहे की याच वेळी, कारण वारी पावसाळ्यात येते, पावसाळ्यात सुद्धा भिजत असं कसं असतं वारकरी कसंही झालं तरी पंढरपूरला पोहोचतोच, मग ते कसं शक्य होतं? वारीची परंपरा जी आपल्याला दिसते ना ती बरीच जुनी आहे. म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासूनचे आपल्याला संदर्भ मिळतात की ज्ञानेश्वरांचे जे वडील विठ्ठलपंत तेही वारी करायचे. ते प्रमाण कमी होतं. नंतरच्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या वंशजांनी त्याच्यामध्ये अधिक भर घातली आणि ती खऱ्या अर्थाने हळूहळू हळू मोठी होत गेली असं आपल्याला दिसते. पण ती परंपरा खूप जुनी आहे. तर मला त्याच्यातला जो महत्वाचा भाग वाटतो तो असा आहे की हे सगळे जे काही वृद्ध आहेत असं म्हटलास तू, तर हे कसं काय प्रवास करतात हा की पाऊस आहे, वादळ आहे, ऊन आहे, सगळ्याच याला सामोरं जायला लागतं. श्रद्धा हे त्याचं खरं उत्तर आहे. आणि मनात श्रद्धा असली की असं म्हटलं जातं पंगु लंघयते गिरी. मनाचं सामर्थ्य असलं की अगदी ज्याच्याकडे बळ नाही असा माणूस सुद्धा डोंगर चढून जाऊ शकतो. तर ती विठोबावरची श्रद्धा ही त्यांना तिथपर्यंत पोचायला मदत करते. हे मला त्याचं जास्त महत्वाचं कारण वाटतं. म्हणजे त्याच्या मागच्या शास्त्रापेक्षा सुद्धा ही मानसिक बळ देणारी जी गोष्ट आहे, ही जी ओढ लावणारी गोष्ट आहे, ही जास्त महत्वाची आहे. ठीक आहे. आषाढीच्या वारीमध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणतात. माझ्या मते त्याच्याने सुद्धा आपल्या शरीराला फायदे होतात विठ्ठल हे नाव घेतल्याने. हा, आता विठ्ठल 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 असं जे म्हटलं जातं तर त्या शब्दाचे सुद्धा काही प्रकारे फोड केलेली आहे किंवा विचार केलेला आहे. त्याचा अर्थ ज्ञानातच जो रममाण झालेला आहे असा पण एक आहे विठ्ठलचा जो अर्थ आहे तो.
आणि तुकोबारायांनी पण त्यांच्या एका अभंगामध्ये त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे आपलं गुंतणं जे असतं, ती गुंतवणूक झाली की ती गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे होत जाते. तसं त्या विठ्ठलाच्या नामामध्ये पूर्णपणे गुंतून जाणं आणि त्यातनं ते बळ वाढत राहणं, म्हणजे विठ्ठल 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 असं म्हणत असताना जणू आजूबाजूच्या सगळ्या विश्वाचा विसर पडतो, तहानभूक हरपते आणि तुम्ही कितीही किलोमीटर चालता. म्हणजे हा फक्त वारकऱ्यांचा अनुभव आहे असं नाही, तर आपण बघतो की आजकाल आवडीने अनेक जण जातात आणि ते असं म्हणतात की कसं एवढं अंतर पूर्ण केलं लक्षातही आलं नाही, एरवी 2 किलोमीटर सुद्धा चाललं नसतं. कारण की ती ओढ लावणारी गोष्ट आहे. त्याच्यात खरोखरी त्या नाव घेण्याच्या मध्ये काय शास्त्र आहे याच्याबद्दल मला नाही सांगता येणार, कारण मी त्या अर्थाने त्या शब्दाकडे नाही पाहिलेलं. माझ्या दृष्टीने त्यातली श्रद्धा जास्त महत्वाची आहे. त्यानंतर आपला पूर्ण सणांनी भरलेला महिना आहे तो श्रावण. रोज काहीतरी सण आहे, प्रत्येक दिवसाला काहीतरी महत्व आहे. श्रावणातला सोमवार आणि शुक्रवार बायकांचे वेगवेगळे उपवास करतात. बघितलं की पुरुषही सोमवारचे उपवास करताना बघतो. मग त्याच दिवशी उपवास करण्याचं महत्व आहे की मी बुधवारी केला तरी चालेल? श्रावणात जर पाहिलं ना, किंवा आता श्रावण हा महत्वाचा महिना आहेच, पण एकूण आपण आठवड्याचे जर 7 वार पाहिले तर प्रत्येक वाराला कोणाचा तरी उपास असतो असं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे असं नाहीये की का श्रावणात त्याचं विशेष महत्व असण्याचं एक कारण असं आहे की हा जो ऋतू आहे पावसाळ्याचा ऋतू आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये एकूणच हवेचा जो काही भाव असतो तो जर बघितला तर ओलसरपणा आहे, दमटपणा आहे, त्यामुळे पोटातला अग्नी सुद्धा थोडासा कमी होतो आणि खरं म्हणजे आपल्याला अनुभव असतो की भूक फारशी लागत नाही आणि त्या काळामध्ये उपवास करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मग असं दिसतं की प्रत्येक वारी एक आहे. तर मुळातला जो चातुर्मास असतो ना, त्या चातुर्मासात सुद्धा 4 महिन्यांसाठी पण व्रत धारण करतात. तर तेव्हा सुद्धा मग अनेक प्रकारची व्रत असतात, पण त्यात बरेच जण दिवसातनं एकदा जेवायचं वगैरे असंही व्रत धरतात. तर तो एक प्रकारे उपवासाचाच प्रकार आहे की ह्या पावसाच्या हवामध्ये जेव्हा भूक नसते तेव्हा उगीच खात राहायचं नाही, हे समजून घ्यायला पाहिजे आपण. मग सोमवार आहे, मंगळवार आहे, आता मंगळवारी मंगळागौरी सारखं जे व्रत असतं, तर मंगळागौर जेव्हा या मुली साजऱ्या करतात तर तो पण मुळातलं कसं आहे की एकदा जेवायचं आहे आणि मग नंतर तो पूर्ण उपास आहे. मग जेवताना सुद्धा काहीही बोलायचं नाहीये. हे खरं शरीरशास्त्राशी निगडीत असलेले नियम आहेत की खाताना कमी बोलावं, शांतपणे जेवावं, मनस्थिती प्रसन्न असावी, ठसका लागू नये. तर त्यामुळे त्याच्याशी जोडलेले आहेत. आणि मग बुध बृहस्पती आहे, पुन्हा गुरुवारचे उपास आपल्याकडे असतात. शुक्रवारी आहे ते जराजीवंतिका असं म्हटलं जातं. विशेषतः आपल्या बाळांसाठी स्त्रिया हे व्रत करतात. किंवा श्रावणी शुक्रवारी मग सवाष्ण जेवायला बोलावणं हा जो भाग असतो आणि तिथे पण फुटाणे देतात. तर फुटाणे हे पावसाळ्यात आवर्जून खावे, ते आरोग्याला हितकारक आहेत आणि म्हणून तेव्हा इतर काही न देता फुटाणे वाटले जातात. मग त्याच्याबरोबर शनिवार आहे, श्रावणी शनिवार अनेक जण करतात, किंवा रविवारी आदित्य राणूबाईचं व्रत आहे. तर असं जवळपास त्या पूर्ण महिन्यावर सगळी व्रत आहेत आणि सगळे सण आहेत. तर त्या व्रताबरोबर एक शब्द येतो, ते व्रत वैकल्य. वैकल्याचा अर्थ बारीक होत जाणं. तर तुम्ही व्रत जे करता त्याच्यामुळे तुमच्या शारीरिक क्षमता खरं म्हणजे वाढतात. म्हणजे उत्तम प्रकारे जर तुम्ही व्रत पूर्ण केलं तर त्याच्यामुळे तुमच्या मानसिक शक्तीही वाढतात आणि वैकल्य जे येतं म्हणजे खाण्यावरती नियंत्रण ठेवणं. तर जसं आपण बघतो की काटक माणूस असेल तर तो जास्त पटपट हालचाली करू शकतो आणि याच्या विरुद्ध तुम्ही खूप खाऊन बसलेला असलात तर समोर दिसलेलं काम करायची सुद्धा इच्छा नसते. जरी हा श्रावणाचा महिना असा असला तरी ही सगळी व्रतांची जर आपण रचना पाहिली तर ती आपल्या कृषी संस्कृतीशी जोडलेली आहे. मगाशी आपण ज्या आषाढी बद्दल म्हटलो तर पेरणी वगैरे झाल्यानंतर
बाहेर पडणं आहे. आणि मग पुन्हा जेव्हा येतात तेव्हा श्रावणामध्ये शेतातली बरीच कामं सुरू होतात. त्या सर्व काळामध्ये आपण निसर्गाला सामोरं जात असतो आणि त्या निसर्गाला सामोरं जात असताना आपलं शरीर सुद्धा स्वस्थ असलं पाहिजे आणि मन स्वस्थ असलं पाहिजे, कारण या दोन्हीचा जवळचा संबंध आहे. शरीरात थोडंसं काहीतरी इथे टोचत असलं तर आपलं सारखं लक्ष तिकडे जातं, मन एकाग्र होत नाही. तर त्यामुळे श्रावणातली जी ही व्रत वैकल्य आहे तर त्यातल्या व्रतांच्या बरोबर वैकल्य शब्द पण महत्वाचा आहे. की हळूहळू आपण थोडंसं शारीरिक मानसिक दृष्ट्या आज ज्याला फिट होणं असं म्हणतात त्याच्यासाठीचा तो सगळा महिना खरं म्हणजे वापरायला पाहिजे. आणि म्हणून श्रावण हा जास्त महत्वाचा आपल्याकडे झालेला दिसतो. श्रावणातच येतो गोपाळकाला किंवा गोकुळाष्टमी म्हणतात, हो. जन्माष्टमी, हो भगवान श्रीकृष्णांचा जन्म. हो तर त्यावेळी मी बघितले खूप स्थानिक ठिकाणी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही पण अंगावरती दही दूध उडवलं जातं किंवा उत्सवामध्ये मग दही पोहे उडवले जातात. मग ते अंगावर अन्न उडवणं नासाडीच आहे की ते सणाचाच एक भाग आहे, या काय त्याच्या मागे पण काही प्रथा आहे का? काही गोष्टी ना खरं म्हणजे ज्या नैसर्गिक होत्या त्या जेव्हा सणामध्ये बदलत गेल्या तेव्हा त्याचं एक रूप पण बदलत गेलं. मुळात ती गोकुळाष्टमी कशातनं आली तर त्या कृष्ण जे काही खोड्या करायचा आणि मग ते दह्या दुधाची मडकी वरती आहेत आणि त्याच्यातलं ते लोणी त्याला घ्यायचं आहे आणि मग त्याच्यासाठी त्या गोपजनांना तो जमवतोय आणि मग ते फोडतोय. आता ही बाळलीला झाली, आता ती बाळलीला नाही राहिली, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे दहीहंडी ही खरं म्हणजे लहान मुलांच्या साठीचा सण असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दही दूध लोणी जे काही आहे ते सांडणं अंगावरती उडवणं ह्याच्यापेक्षा ते खायला मिळणं हे जास्त महत्वाचं आहे. तर त्यामुळे त्याच्यात खरं म्हणजे नवनीत सार आहे ते सगळ्यात उत्तम असं आहे. तर ते मुलांपर्यंत पोहोचवणं हे जास्त गरजेचं आहे. मी असं नक्की म्हणेन की ते असं सांडू नये आणि असं एकमेकांवरती टाकू सुद्धा नाही. त्यापेक्षा प्रेमाने एकमेकांना घास भरवावं, त्याच्यातला आनंद आहे तो वेगळा आहे. कारण आपण बघतो की हे समूह सण आहेत आपले. म्हणजे उदाहरणार्थ आपण श्रावणातलं जेव्हा बोलत होतो तर त्याच्यामध्ये नागपंचमी येते आपल्याला असं दिसतं आणि त्या नागपंचमीला आता शहरी भागामध्ये त्याचं तितकं प्रमाण राहिलेलं नाही किंवा ग्रामीण भागात सुद्धा त्याचं स्वरूप काही प्रमाणात बदलत चाललेलं दिसतंय. की त्या वारुळापाशी जाणं त्या नागाची पूजा करणं तर एकटं दुकटं नाही, त्या सगळ्या जणी मिळून जात आहे. हे सगळे जण मिळून एकत्र जाणं हे सणाचं एक खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते आपण जपायला पाहिजे. पूर्वीच्या काळी एकमेकांशी बोलायला त्या घरातल्या मुलींना इतकी मोकळीक नव्हती. त्या सणाच्या निमित्ताने त्या बाहेर जाणार आहेत आणि त्या एकमेकींची मनातलं गुज आहे ते बोलणार आहेत. मग मला वाटतं की ते अगदी झोके खेळणं जे असतं ते पण असं दिसतं की त्या झोक्याच्या मागे काय आहे, ती मनातली आंदोलन आहेत सगळी. तो झोका वर जाणार आहे, खाली येणार आहे, मागे जाणार आहे, पुढे येणार आहे. आयुष्य असंच असतं. दोलोत्सव आपल्याकडे साजरे केले जातात, सर्व देवतांना झोक्यात बसवलं जातं, कारण ते जीवनाचं चित्र आहे की आपल्याला अधिक उंच उंच जायचं आहे. स्त्रीच्या मनातल्या त्या इच्छा आकांक्षा आहेत की ज्या पूर्वी कदाचित आजच्या इतक्या मोकळेपणाने बोलता येत नसतील, ते बोलायचं ते मैत्रिणींबरोबर बोलायचं. आणि म्हणून मग त्या सणांना आपण म्हणतो की ते साजरं करणं आहे. की मंगळागौरीला सुद्धा जसे खेळ करणं आहे तसं नागपंचमीला तिथे जाणं झोका खेळणं आहे. तर हे तिच्या आशा आकांक्षांचं प्रतीक आहे, तिच्या भावनिक मानसिक गरजा आहेत त्या की तिथे मोकळं होता येणं. तसं हे जो सण आहे तर गोकुळाष्टमीचं जे आपण आता बोलत होतो आज त्याचं स्वरूप पूर्णच बदललेलं आहे. मी म्हटले तसं की तो लहान मुलांचा राहिला नाहीये आणि त्याच्यात अनेक अयोग्य गोष्टी शिरल्या आहेत असं मी नक्की म्हणू इच्छिते. त्यामुळे खरं तर तू म्हणतोस तसं जर होत असेल तर ते जे काही दही पोहे असतील किंवा लोणी असेल ना तर त्या सगळ्या मित्रांनी ते एकमेकांना भरवावं, एकमेकांना घास खायला घालणं ही फार चांगली गोष्ट आहे. आणि हा सगळा समाज कसा आहे तर सगळा एकत्र आलेला आहे, तिथे जाती पाती पंथांचा भेद नाहीये. तर हे जास्त त्यातलं महत्वाचं आहे. ते मनोरे जेव्हा रचत जातो आपण तर त्या मनोऱ्यांच्या रचण्यामध्ये सहकार्य आहे, आपली एकी दाखवायची, एकत्व आहे त्याच्यातलं. आणि म्हणून तो शेवटी असं आहे की वरपर्यंत कोणीतरी एकच जाणार आहे
हे तळातल्या माणसाला माहिती असतं, पण त्यांनी त्याचा हात काढून नाही घ्यायचा आहे. त्याला वरपर्यंत पोहोचवणं, दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणं, हे करायला शिकवणं, ह्याच्यासाठी सण आहेत. त्यामुळे मला तर नक्कीच वाटतं की असं ते लोणी वगैरे असं उधळण्यापेक्षा ते नक्की खायला घालावं, एकमेकांना द्यावं, छोट्या मुलांना अधिकाधिक द्यावं. पुढचा आपल्या सगळ्यांचा आवडतीचा सण गणेशोत्सव. आपले लाडके बाप्पा आपल्या घरी येतात 10 दिवसासाठी, आपण त्यांची सेवा करतो. तर मला गणेशोत्सवाबद्दल सगळ्यात आधी विचारायचं आहे की टिळकांनीच गणेशोत्सव सुरू केला की त्यांच्याही आधी होता? गणेशोत्सव उत्सवी रूप हे नंतर येत गेलं, परंतु ज्यांच्याकडे गणपती आराध्य दैवत आहे त्यांच्याकडे गणेशाचा उत्सव किंवा ते जे व्रत आहे तर ते मुळात खरं जर पाहिलं आपण तर ते पार्थिव गणेश व्रत असं आहे. आणि त्याची खरी पद्धत अशी दिसते आपल्याला की नदीच्या काठी जायचं, तिथली माती घ्यायची आहे, त्याचा हातावरच गणपती तयार करायचा, त्याची षोडशोपचार पूजा करायची आणि तिथेच त्याचं विसर्जन करायचं. हे खरं चित्र त्याचं आपल्याला दिसतं जेव्हा आपण त्याच्याकडे काळजीपूर्वक बघतो तेव्हा. त्यामुळे गणपतीचं व्रत आधीपासून आहे. उत्सव हे थोडंसं लोकमान्यांनी त्याचा जो काही योग्य प्रकारे उपयोग करून घेतला की स्वातंत्र्याच्या काळामध्ये पिढीला या सर्व जागृत करण्याचं काम त्याच्या मदतीने झालं. पण असं दिसतं की पेशव्यांच्या काळामध्ये म्हणजे पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे तर त्यांनी त्यांच्याकडे शनिवारवाड्यात गणेशोत्सवाची परंपरा सुरू केलेली होती. नंतरच्या काळात अर्थातच इंग्रजांचं आक्रमणानंतर पेशवाई ही पण नष्ट झाली, कमी होत गेली. पण पेशव्यांचे वंशज जिथे जिथे गेले तर तिथे तिथे ते गणपतीचा उत्सव करत होते. लोकमान्यांनी तो खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या समोर आणला. पण गणपतीचं हे जे व्रत आहे गणेश चतुर्थीचं तर ते मात्र कित्येक काळापासनं आपल्याला दिसतं गाणपत्य संप्रदायातले लोक विशेष करून करताना दिसतात. पार्थिव गणेश म्हणजे पार्थिव शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक तर मेलेला म्हणजे बॉडी म्हणतो आपण ती, आणि मृत शरीर, आणि त्यानंतर माती किंवा पृथ्वी म्हणून सुद्धा पार्थिव हा शब्द वापरला जातो. म्हणजे पार्थिव गणेश म्हणजे मातीपासूनच बनवलेला गणपती, त्यामुळेच पार्थिव गणेश हे नाव पडलेलं असावं. मग गणेशोत्सव साजरा करतानाच शहरांमध्ये, म्हणजे आता आपण पुण्यात आहोत तर इथे पण भरपूर ठिकाणी घरोघरी साजरा केला जातो. तेच काही गावांमध्येही साजरा केला जातो गणेशोत्सव. पण गावामध्ये त्या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पूजा केली जाते, आणि शहरामध्ये गणपती घरी आणून त्याचा हळद कुंकू फूल वाहून नैवेद्य दाखवून आरती केली जाते. पण जोपर्यंत माझ्या मते प्राणप्रतिष्ठापना त्या मूर्तीची होत नाही तोपर्यंत फक्त ती गणपतीच्या आकाराची एक मूर्तीच आहे. आपण देव म्हणून नक्की नमस्कार करू पण तोपर्यंत प्राण नाही आहेत त्याच्यात, जोपर्यंत त्याची प्राणप्रतिष्ठापना होत नाही. मग अशा शहरांमध्ये प्राण प्रतिष्ठापना न करता स्थापन केलेल्या मूर्तीला कितपत म्हणजे योग्य आहे ते त्याचीच पूजा करणं? एक असं म्हटलं जातं, भावेषु विद्यते देवः, किंवा भाव तसा देव असतो. तुमचा भाव सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. प्राणप्रतिष्ठा हे एक शास्त्रोक्त भाग आहे. जेव्हा गणेश प्राणप्रतिष्ठा केली जाते बीजमंत्रांसह सुद्धा केली जाते. पण हे बीजमंत्र सगळ्यांना उपलब्ध नाहीयेत, सगळ्यांना म्हणता येत नाहीयेत. मग मला संस्कृत येत नाही, मला त्यातलं माहिती नाही, मग माझा देव कसा, मग तो खोटा आहे का? तर देव खोटा नसतो. आणि प्राण म्हणजे काय आहे तर चैतन्य शक्ती आहे, ऊर्जा आहे ती. आणि ही चैतन्य शक्ती म्हणजे या हृदयीचं त्या हृदयी घालणं आहे. आणि म्हणून गणेश प्राणप्रतिष्ठा करताना खरं काय करावं तर गणपतीच्या हृदयाला स्पर्श करावं, त्रिवार ओंकार म्हणावा आणि पुढची पूजा करावी. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की हे कसं चालेल तर खरोखरच गणपती हा संघटनेचा देव आहे, ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तो सगळ्या घरोघरांमध्ये आहे आणि सगळ्या घरोघरांमध्ये ही प्रतिष्ठापनेची पद्धती ही उपलब्ध नाहीये, माहिती सुद्धा नसते ती. आणि म्हणून मग हा इथे असलेला मंदिरात आहे तो गणपती आहे आणि माझ्या घरात आहे त्याची मी प्राणप्रतिष्ठा केली नाही म्हणून तो देव नाहीये का? तर परमेश्वर जर चराचरामध्ये भरून राहिलेला आहे तर मी खरं सांगायचं तर माझ्या मनाची ही भावना आहे की मी जेव्हा आवाहन करते
आवाहन करते म्हणजे मी काय म्हणते की हा जो चराचरामध्ये भरून राहिलेला आहे तो माझ्या समाधानासाठी म्हणून या मूर्तीमध्ये यावा आणि तिथे त्यांनी स्थानापन्न व्हावं. ही भावना सुद्धा पुरेशी आहे. म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणं ही योग्य पद्धत आहेच, पण फक्त तीच पद्धत आहे आणि त्यामुळे तसं केलं तरच तो खरा देव आहे आणि इथे मी करत नाहीये कारण मला माहिती नाहीये. आपली सारी संत परंपरा जर आपण पाहिली तर तिथे काय म्हणतात ते की तुमचा भाव फक्त देवाला कळतो आणि म्हणून मग प्रत्येक संताला देव भेटला. आपल्याला देव भेटत नाही कारण आपला भाव तितका नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की प्राणप्रतिष्ठित असणं ही किंवा प्राणप्रतिष्ठा करता येणं ही योग्य गोष्ट आहेच आहे, परंतु जिथे तसं नाहीये उपलब्ध तर मग माझी पूजा मी मला जमेल तशी करणार आहे. आणि म्हणून पंचोपचारापासून षोडशोपचारापर्यंतचे पूजेचे प्रकार आपल्याला दिसतात ते त्यातून दिसतात. ओके. तर गणपती ज्यावेळी आपण घरी आणतो त्यावेळी एस्पेशली बघितला तो उजव्या सोंडेचा गणपती की डाव्या सोंडेचा. तर उजव्या सोंडेचा माझ्या मते सिद्धिविनायक म्हणतात आणि त्याला सोहळं खूप जास्त असतं, खूप गोष्टी कडक पाळाव्या लागतात. त्यात काय असा फरक आहे उजव्या सोंडेचा डाव्या सोंडेचा? सिद्धिविनायक असं म्हणतात तर ते विशिष्ट सिद्धी प्राप्त होण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपासना या त्याच्याशी जोडलेल्या आहेत आणि म्हणून तो उजव्या सोंडेचा गणपती जो असतो तर मग त्याच्यासाठी आता उदाहरणार्थ एखादी सिद्धी तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर ती सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी प्रचंड परिश्रम आहेत, शारीरिक मानसिक सर्व प्रकारचे आहेत. तर ते सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातलं नाही तशा अर्थाने. आणि मग त्याच्यातलं सोवळं ओळं हा भाग थोडा आपण बाजूला ठेवूयात. तर त्यामुळे असं म्हटलं जातं की ते सिद्धिविनायक असेल किंवा तसं उजव्या सोंडेचा गणपती असेल तर त्याचे ते शास्त्राप्रमाणे ते सगळं घडायला पाहिजे. आणि मग डाव्या सोंडेचा गणपती असेल तर ते नाही. रुद्धी सिद्धी असे जे सगळे शब्द त्याच्यामधले येतात. तर एका अर्थाने गणेश पूजन केलं जातं हे खरं म्हणजे तो विघ्नहर्ता आहे म्हणून केलं जातं. तर उजव्या सोंडेच्या गणपतीचं एखादं कमी झालं म्हणून तो विघ्नकर्ता होईल असं मला नक्की वाटत नाही. असं आपणही मानू नये. आपल्याला ज्या क्षमतेनुसार उपासना करणं मनापासून शक्य आहे ते करावं. आणताना मात्र डाव्या सोंडेचाच गणपती बहुतेक जण आणतात ही पद्धत दिसते. उजव्या सोंडेचा गणपती ही ज्यांच्याकडे कुलपरंपरा आहे तिथेच दिसते आणि बऱ्याचदा तो देवात असतो. म्हणजे नेहमीची जी मूर्ती असते ती तशी असू शकते. तर देव आहे हे महत्त्वाचं आहे. आपण जी मूर्ती घरी आणतो पूजेसाठी मग ती मूर्ती आणण्यासाठी पण काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत का की बालरूपी मूर्ती नाही पाहिजे किंवा मुकुटच हवं किंवा असं काही असतात का गोष्टी की आपण कशाही प्रकारची म्हणजे गणपतीचीच मूर्ती आहे की आपण आता बघतो नवीन ट्रेंड्स आलेत, शिवाजी महाराजांसारखी गणपतीची मूर्ती की आता राम मंदिर बांधलंय तर रामाची मूर्ती जशी तिथे आहे देवळात त्या पद्धतीची गणपतीची मूर्ती त्या रूपात केली जाते. मग आपण गणपतीची पूजा करतोय, आपण आता विष्णूचा सण नाही हा. मग ते त्या बाबतीत पण काही पॉइंट्स आहेत का जे लक्षात ठेवावे? खरं काय आहे ना की त्याच्यामध्ये जो मुळातला आहे ना तो मुळातला गणपती जो आणायचा तो सगळ्यात छोटी मूर्ती आणावी हाच संकेत बरोबर आहे. कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की ते पार्थिव गणेश पूजन आहे आणि खरं तर त्याची पद्धत अशी आहे की स्वतःच्या घरी स्वतः गणपती करावा, स्वतः स्थापना करावी आणि त्याचं लगेचच विसर्जन करावं. आता हे शक्य होत नाही म्हणून आपण बाहेरनं मूर्ती आणतो, पण मूर्ती अधिक उंचीची नसेल हे नक्की सांभाळावं आणि ज्यांच्या रूपात तो आपल्याला दाखवावंसं वाटतं तर ते सगळे आपले आदर्श आहेत. हे जरी बरोबर असलं तरी गणपती हे जे रूप आहे ते आहे त्या रूपात असणं सगळ्यात महत्वाचं आहे असं नक्की सांगते. गणपतीच्याच उत्सवामध्ये आपण फक्त गणपती ना गौरी गणपती म्हणतो. गणपतीच्या 5व्या का 6व्या दिवशी माझ्या मते गौरींचं आगमन होतं आपल्या घरी. मग गौरी नक्की गणपतीची बहीण की बायको? एकूणच गणपतीचे सगळे दिवस आपण पाहिले तर खरं म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका, दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असं तो सणांचेच सगळे ते दिवस आहेत. ते आता काही प्रमाण त्याचं कमी झालेलं आहे साजरं करण्याचं, पण गौरी मात्र अनेकांच्याकडे असतात आणि गौरीमध्ये पण बरेच प्रकार किंवा पद्धती आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ देशस्थांच्याकडे उभ्या गौरी असतील किंवा कोकणस्थांच्याकडे खड्याच्या गौरी असतात. काही ठिकाणी तेरड्याचं झाड आणलं जातं गौर म्हणून,
तर एक गौर असते किंवा दोन दोन गौरी असतात. तर गौरी या नावामध्येच आपल्याला दिसतं की ते पार्वतीचं रूप आहे, ती गणपतीची बहीण नाहीये. काहीतरी असे समज एक प्रसृत होत जातात आणि मग ती त्याची बहीण आहे वगैरे असं सगळं म्हटलं जातं, पण तसं नाहीये. त्याच्यामध्ये असं दिसतं आपल्याला की एक तर गौरींचं येणं आहे, तर ते अनुराधा नक्षत्रावरती येणार, ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन आणि मूळ नक्षत्रावरती विसर्जन, असे ते 3 टप्पे त्याच्यामध्ये जे दिसतात. तर त्याच्यात गौर आणताना ते खरं म्हणजे गौरी म्हणजे पार्वती आणि लक्ष्मी या दोघी देवतांचं एकीकरण आहे, समन्वय साधायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्यांना महालक्ष्मी पण म्हणतात. तर त्या महालक्ष्मी सुद्धा कशा आहेत, तर त्यातली एक लक्ष्मी आहे आणि दुसरी अलक्ष्मी आहे. तर म्हणजे जी सर्व वाईट गोष्टी करणारी, तर तिला बाहेर काढायचं असतं आणि ज्येष्ठा लक्ष्मीला घ्यायचं असतं. पण प्रत्येकाचा एक एक मान असतो आणि म्हणून आपण कसं म्हणतो की आपण केरसुणी नाही म्हणत, अनेक ठिकाणी केरसुणीला पण लक्ष्मी म्हणतात. कारण ती घरातला कचरा बाहेर काढते, स्वच्छता करते. तर एकतर गणपतीच्या बहिणी नाही त्या, त्यामुळे तसं मानू नये. ते गौरीचं व्रत आहे, हे स्वतंत्र व्रत आहे. फक्त ते गणपतीच्या काळात आल्यामुळे आता एक सगळ्यांची मानसिक धारणा अशी दिसते की गौरी गणपती असं जे बोललं जातं ते त्यांनी बोललं जातं. ही सगळी स्वतंत्र व्रत आपल्याला दिसून येतात, त्यामुळे गौरी या बहिणी नाहीत. गौरी ज्या दिवशी बसतात आपल्या घरी त्यावेळी आपण नैवेद्य दाखवतो, तेव्हा भरपूर ठिकाणी अशी प्रथा आहे की गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. जर आपल्या घरी गणपतीची पूजा झालेली आहे किंवा गणपती बसलेल्या गौरीच्या शेजारी, तर घरात मांसाहार केलेला योग्य आहे का? आणि जिथे गणपतीच्या बाजूलाच आपण गौरींची स्थापना करतो, दुसरीकडे नाही जनरल करत, मग शेजारी शेजारी एका ठिकाणी व्हेज आहे, एका ठिकाणी नॉन व्हेज आहे, हे कसं काय? आहाराचा संबंध हा खरं सात्विकतेशी जास्त जोडला गेला पाहिजे. आता ज्या ठिकाणी गौरींच्यासाठी मांसाहार किंवा त्या प्रकारचा नैवेद्य केला जातो, कारण त्या घरातलं ते अन्न आहे, त्याच्याकडे अन्न म्हणून असं बघूयात आपण, त्याच्याकडे मांसाहार शाकाहार पेक्षा सुद्धा, त्यामुळे जिथे जे मिळतं, जिथे जे उपलब्ध असतं ते खाल्लं जातं. आणि त्यामुळे मी जे खातं ते मी माझ्या देवाला देते. मग आपल्याला असं दिसतं की पहिल्या दिवशी येते तेव्हा तिला एरवी सगळीकडे भाजी भाकरीचं नैवेद्य आहे, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, आणि मग तिसऱ्या दिवशी कानवले वगैरे, आता ती परत जाणार असं म्हणून दिसतं. त्यामुळे ज्या कुटुंबांमध्ये हे सगळं खाल्लं जातं, तर तिथे असं काही मानायचं कारण नाहीये की गणपतीसाठी तिथे शाकाहार किंवा मोदक आहेत आणि इथे गौरीसाठी हे आहे. तो त्या कुटुंब परंपरेचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहणं जास्त महत्वाचं आहे. गणपती आपल्याकडे काही ठिकाणी 1.5 दिवस, काही ठिकाणी 5, 7, 10, 11 असं असतं. मग हे वेगवेगळे दिवस कशावरनं पडले? कुटुंबांच्या परंपरेतनं ते निर्माण झालेले दिसतात. मूळ व्रतानुसार पुन्हा जर आपण मागे मागे जायचं म्हटलं तर खरं तर ते त्याच दिवशी बसवायचं आणि त्याच दिवशी विसर्जन करायचं. पण आपण इतक्या प्रेमाने आणलेला देव आहे आणि लगेच नाही, मग त्याच्याकडे पाहुणा म्हणून सुद्धा पाहिलं जातं, म्हणून 1.5 दिवस, मग दुसऱ्या दिवशी विसर्जन आहे. मग ते हळूहळू गौरीशी जोडलं गेलं आणि मग काही ठिकाणी आपल्याला दिसतं की गौरी विसर्जन होतं त्या दिवशी होतं किंवा काही ठिकाणी 5व्या दिवशी विसर्जन. तर या परंपरा त्या त्या कुटुंबांच्या तिथल्या स्थानिक सगळ्या रचनेमधनं निर्माण होत गेलेल्या दिसतात. पण त्यामुळे हल्लीच्या काळात असा पण प्रश्न येतो की इतके दिवस आम्ही 10 दिवस गणपती आणि अमुक तमुक असं करायचो, आता हे शक्य होत नाही, तर हे काय करावं किंवा काय करू नये. तर अशा वेळेस अगदी तुम्ही पाहिजे तसे बदल करायला काही हरकत नाहीये. म्हणजे इतके दिवस काय 10 दिवस बसवत होता आणि शक्य नाहीये, मग आता 1.5 दिवस बसवतोय, 5 दिवस बसवतोय, जे कराल ते मनोभावे करणं हे जास्त महत्वाचं आहे. शेवटी येतं गणपतीच्या अनंत चतुर्दशी, ज्या दिवशी आपण गणपतीचे विसर्जन करतो. विसर्जन करायच्या आधी आपण घरी उत्तर पूजा करतो. मग उत्तर पूजा म्हणजे नक्की गणपतीची मूर्ती उत्तरेलाच हलवायची आहे की नुसती त्या ठिकाणीच हलवायची, हा पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्यातच उत्तर पूजेचा नैवेद्याला आपण शिदोरी ठेवतो, म्हणजे दही पोहे, दही भात असा नैवेद्य आपण केळीच्या पानात विसर्जनाला सोबत घेऊन जातो गणपतीच्या. मग तो का नेतो? त्यातलं भावात्मकता खूप महत्वाची आहे. माझ्या घरी माझा आवडता पाहुणा आहे आणि तो आता जायला निघालाय, तर त्याला रिकाम्या हाताने नाही पाठवत आपण.
त्याचा प्रवास आहे, दूरपर्यंत त्याला जायचं आहे, तर त्याच्या बरोबर काहीतरी दिलं पाहिजे, तहान लाडू भूक लाडू. तर अशी आत्मीय भावना त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून ती शिदोरी त्याच्या हातावरती ठेवायची. तर उत्तरपूजा असं म्हणत असताना ते आता एका अर्थाने म्हणजे आपण सुरुवातीचा जो प्रश्न होता ना प्राणप्रतिष्ठा, तर आता तिथे आपण अक्षत टाकतो आणि अंतु देवगणा सर्वे असं सर्व म्हणतो. आवाहन वगैरे त्या सगळ्याच्या प्रार्थना म्हटल्या जातात. मग आपण काय प्राण काढून घेतो का? एखाद्याचा प्राण काढून घेणं ही चांगली गोष्ट आहे का, असा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणते की ते भावात्मकता आहे, की तो आला, तो आमच्याकडे थांबला आणि आता तो निघालेला आहे. आणि त्यामुळे ते उत्तर पूजा असं म्हणत असताना एक पद्धती दिसते की उत्तरेकडे तोंड करून ठेवणं. तर आपल्या उत्तरेकडे आहे ना तो हिमालय आहे आणि तो सर्व स्वर्गचा भाग असा आणि ते देवतांचं ठिकाण आणि म्हणून बऱ्याचशा पूजांमध्ये ते उत्तरेकडे तोंड करायची पद्धत आहे. मुळात थोडंसं हलवून ठेवलं तरी सुद्धा पुरेसं आहे, असं नाही गरजेचं की ते उत्तरेकडेच. माझ्या मते हिमालय उत्तरेकडे आणि कैलास पर्वत पण तिकडेच आहे. गणपती बाप्पाचं घर म्हणून निवासस्थानी जणू आपल्यासाठी आला आणि आता पुन्हा घरी निघाला परत. त्याच्यातले भाव खूप महत्वाचे असतात. म्हणजे अनेक पद्धती किंवा परंपरा ज्या निर्माण होतात ना त्या भावातनं निर्माण होतात. कारण नाहीतर आपल्याकडे नवविधा भक्ती आहे आणि सगुण उपासना ही अगदी प्राथमिक आहे, खरी आहे ती निर्गुण उपासना आहे, पण तिथपर्यंत पोहोचायला सुद्धा टप्प्याटप्प्याने जायला लागतं. गणेशोत्सवानंतर पंधरवडा येतो, पितृ पंधरवडा, ज्याच्यामध्ये आपण आपल्या घरातल्या मृत माणसांना जेवण अर्पण करतो किंवा त्यांची पूजा केली जाते त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्येच अमावस्या शेवटची येते, त्या दिवशी श्राद्ध म्हणतात. मग गेलेल्या माणसाचं वर्ष श्राद्ध असतं ते श्राद्ध की या 15 दिवसात करतो ते श्राद्ध? पक्ष पंधरवडा असा एक शब्द त्याच्यासाठी वापरला जातो. श्राद्ध पक्ष असे दोन शब्द येतात. त्याच्यातला श्राद्ध शब्द एका अर्थाने महत्वाचा आहे, कारण असं म्हटलं जातं श्रद्धा या क्रियते इति तच्छ्राद्ध. श्रद्धापूर्वक तुम्ही त्यांचं स्मरण करता ते खरं म्हणजे श्राद्ध असतं. पद्धती तुम्ही कोणत्याही वापरू शकता त्याच्यासाठी. आता हे जे पितृ पंधरवडा आहे तर खरं सांगायचं झालं तर हा इथेच असतो असं एवढे 15 दिवसच असतो असं नाही, तो बराच काळ पुढेपर्यंत असतो. म्हणजे कार्तिकात वगैरे सुद्धा असे दिसतात. आता या पितृ पंधरवड्यातले जे श्राद्ध तिथी असतात त्या काही विशेष आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अविधवा नवमी असते किंवा चतुर्दशीच्या दिवशी ज्यांचा शस्त्र लागून मृत्यू झालेला आहे किंवा अपघाती मृत्यू झालाय तर त्यांच्यासाठीचा आहे. तर असे दिवस दिसतात. आणि संन्याशांच्यासाठी वेगळं आहे. मातामह श्राद्ध म्हणजे उदाहरणार्थ ज्या दिवशी घट बसतात त्याच दिवशी ते केलं जातं आणि जे एखादा मुलगा आपल्या आईच्या वडिलांच्यासाठी ते करू शकतो. तर अशा सगळे ते दिवस आणि संकेत दिसतात. त्याच्यात असं खरं म्हणजे आहे की ज्या तिथीला एखादी व्यक्ती गेली असेल कुटुंबातली तर तिच्यासाठी ते करायचं, पण त्या निमित्ताने अन्यही पितरांना ते अर्पण करायचं. आणि म्हणून त्या सगळ्याला महालयाचे दिवस असे म्हटलं जातं. महालय याचा अर्थच मुळी मोठं घर. श्राद्धाच्या मागची भावना लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. श्राद्ध कोणाचं करतो आपण? आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीचं करतो आणि कदाचित त्यात एखादी अप्रिय व्यक्ती सुद्धा असेल, पण असं म्हणतं की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी ज्ञान देऊन जातो. असं वागायला शिका हा वारसा देतो किंवा असं कधीच वागू नका हेही तोच शिकवत असतो त्याच्या वागण्या बोलण्यातनं. आणि म्हणून श्राद्धाच्या पेक्षा सुद्धा हा थोडासा वेगळा जो विचार होतो तो असा आहे की त्यावेळेस मग तुमच्या कुटुंबातले तुमच्या जवळचे जे जे कोणी गेले असतील त्या सगळ्यांच्यासाठी काही ना काही भाग त्यांचा विचार केला जातो. त्याच्यात दरवेळी पिंडदान असतं असं नाहीये, तर्पणासारखा भाग असतो किंवा अनेक ठिकाणी फक्त दूध केळी देणं गुरुजींना, असे पद्धती वेगळे वेगळे दिसतात. पण बऱ्याच जणांचं स्मरण त्या निमित्ताने केलं जातं. आणि प्रार्थना तर अशा अर्थाच्या पण आहेत की अगदी आमच्या घरातला नोकर माणूस गेला असेल, आमच्या घरातलं एखादं झाड मेलं असेल, एखादं पाळीव प्राणी गेला असेल तर त्याचं पण आम्ही स्मरण करतो. म्हणजे मूळ भावना आहे ती कृतज्ञता आहे. पितृपक्षाला खरं म्हणजे अशुभ मानायचं काहीही कारण नाही. आपण जर असं म्हणतो की तो विशिष्ट कालावधी आहे आणि एक श्रद्धेने असं मानलं जातं की तेव्हा पितर हे येतात आणि ते येतात आणि ते तुम्हाला आशीर्वाद देत असतात जेव्हा तुम्ही त्यांना तृप्त करता. तर ते तृप्ती कशात नाही तर ते ब्राह्मण भोजन वगैरे या पद्धती आपल्याला दिसतात.
तो एक वेगळा विषय होईल. पण असं जे तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात आणि जी तुमचीच माणसं आहेत, मग त्यांच्या येण्याचा काळ हा अशुभ का मानायचा? अशुभ बरोबर. मानायला नकोय. पण काय दिसतंय आपल्याला त्याच्यामध्ये, की नुकताच गणपतीचा सगळा तो उत्सव संपलेला असतो आणि 15 दिवसांनंतर नवरात्र आहे. आणि मग नवरात्राचे सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या काळामध्ये थोडंसं मग देवपूजेच्या ऐवजी या सगळ्या गोष्टींना अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला दिसतं. पण अशुभ मानायचं तर काही कारण नाही. पितृ पंधरवड्यानंतर आता तुम्ही म्हटलं नवरात्र सुरू होतो, हो. घटस्थापना, मग हो. नवरात्री आणि मग दसरा, विजयादशमी. हम्म. तर घटस्थापनेला आपण एक बिया पेरतात धान्याच्या आणि धान्य 9 सप्तधान्य दिवसात असतं. ते उगतं. मग त्या 9 दिवसामध्ये देवीचा सण हा म्हणतात आपण. आणि 9 दिवसाचे 9 वेगवेगळे रंग आपण दिलेले असतात, हो. हिरवा, पांढरा, निळा, कसा असेल तसं. हम्म. म्हणजे रंगांचं पण काही महत्व आहे की फक्त आपण वेगवेगळे कपडे घालायला मिळावे म्हणून ते आहे? रंगांचं काही महत्व नाहीये खरं म्हणजे. म्हणजे अगदी मी थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर मला आठवत नाही माझ्या लहानपणी असं काही होतं असं. हे गेल्या काही वर्षातलं आलेलं आहे आणि मला सरळ सरळ तो व्यावसायिक भाग वाटतो, की अमुक दिवशी अमुक साडी नेसायची आणि मग ती साडी माझ्याकडे नसली तर मी ती विकत घेणार आहे, मैत्रिणीकडनं आणणार आहे. काही आवश्यकता नाहीये. रंगांची उधळण आपल्या जीवनामध्ये नेहमीच असायला पाहिजेल आहे. आणि नवरात्र ज्या काळामध्ये येतो तो सगळा वातावरणाचा काळ आहे. हा अतिशय आनंद आणि प्रसन्न असा सगळा तो काळ आपल्याला दिसतो. तर काही संबंध नाही, म्हणजे रंगाचा आणि नवरात्राचा अर्थार्थाने काही संबंध नाहीये. ठीक आहे. शेवटचा दिवस येतो नवरात्र, दसरा. त्या दिवशी आपण रावण दहन करतो. हो. पण नक्की ते पूर्वापार चाललेली प्रथा आहे की ती आत्ता सुरू झालेली आहे? ते करण्यामागे काय कारण असेल? रावण दहन आहे किंवा दसरा आहे, तर दसरा विजयादशमी असा शब्द वापरला जातो. ते सोन्याचं वाटप केलं जातं वगैरे. ते सगळी ती कथा आहे, कौत्साची कथा आहे, की त्याला गुरुदक्षिणा द्यायची असते आणि मग तिथे तो जे काही सगळे प्रयत्न करतो आणि मग ते सोन्याच्या त्या आपट्याच्या झाडांखाली आणि मग ती सोन्याची पानं वाटणं वगैरे असं सगळं म्हटलं जातं त्याला. 2 प्रश्नांचे भाग असे दिसत आहेत. एक तर नवरात्र हे सगळे 9 दिवस आहेत, तर हे उत्सवाचे दिवस आहेत, देवीच्या उपासनेचे दिवस आहेत आणि ती देवी कशी आहे तर तिन्ही रूपांमधली आहे. म्हणजे ती शांत रूपातली आहे, ती सर्व जग चालवणारी आहे आणि तशीच ती संहारकर्ती पण आहे आणि म्हणून दुर्गोत्सव साजरा केला जातो. किंवा ती दुर्गोत्सव जेव्हा असतो तेव्हा त्या 3 देवी ज्या उभ्या केल्या जातात, विशेषतः आपण बघतो की बंगाली लोकांमध्ये तो साजरा केला जातो. तर त्याच्यामध्ये ती खरं म्हणजे असुरांचं निर्दालन करणारी असं आहे. आणि हे सर्व असुर निर्दालन करायचं तर विजयादशमी हे नाव सुद्धा मोठं चांगलं आहे, की विजय मिळवण्याचा तो खऱ्या अर्थाने सण. म्हणून जर त्याच्याकडे पाहायचं झालं तर मग राम रावण युद्ध जे आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण त्या व्यक्ती नको आणूयात, त्या प्रवृत्ती आहेत. राम आहे तो एकीकडे सचोटीचं प्रतीक आहे, न्यायनिष्ठ आहे, आणि तिकडे रावण आहे की अतिशय उत्तम, तो खरं म्हणजे किती ज्ञानी होता आणि शंकराचा उपासक होता. आणि तसं सुद्धा रावण दहन आपण करतो, तर तो आपण रावण म्हणजे काही व्यक्तीला मारत नाही, व्यक्तीमधल्या प्रवृत्तींचं दहन आहे ते. तर अशा अर्थाने त्याचा अर्थ लावणं हे जास्त उपयुक्त आहे. आणि हे अनेक काळ चालू असलेली पद्धती आहे ही. ती काय अशी येत्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली अशा प्रकारची नाहीये. रावण दहन हे म्हणजे सत असत प्रवृत्तींचा तो भाग आहे एक प्रकारे, आणि म्हणून रामाचा विजय आहे आणि रावणाचं दहन आहे. नवरात्रानंतर येते दिवाळी. पहिला दिवस धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला नक्की धन म्हणजे पैशाची पूजा करायची, धने म्हणजे नक्की धान्याची पूजा करायची, की धन्वंतरी आयुर्वेदाची देवता? यामध्ये खूप जणांना प्रश्न असतो की नक्की 3 पैकी कसली पूजा करायची? धन्वंतरीची पूजा ही त्या दिवशी जास्त महत्वाची आहे. वैद्यक शास्त्रानुसार म्हणजे आयुर्वेदानुसार. आता धन्वंतरीची जी आहे तर समुद्र मंथनातनं जी रत्न प्राप्त झाली त्यातनं एक धन्वंतरी असं दिसतंय आपल्याला, आणि त्याच्या हातामध्ये तो छोटासा कलश वगैरे असं असतो. त्यामुळे विशेषतः आयुर्वेदाच्या सर्व लोकांच्या दृष्टीने तो दिवस अधिक महत्वाचा आहे. त्या दिवशी धनाची पूजा केली जाते आणि काही ठिकाणी धणे पण ठेवले जातात.
तसं धण्याचा काही फार हे नाही, म्हणजे धणे हे आरोग्यदृष्ट्या उत्तमच आहेत, याबद्दल काही प्रश्न नाही. पण ती जी जोडणी आहे तर त्याच्यात धनाची पूजा त्याही दिवशी केली जाते आणि खरं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण केली जाते. पण जर मग विचार करायचा झाला ह्या दोन्हीतलं, तर आरोग्य हे एक धन आहे आणि त्यामुळे तसा विचार करून धन्वंतरीची पूजा सगळ्यांनी सुद्धा करायला हरकत नाही. असं आवश्यक नाही की फक्त आयुर्वेदाच्याच लोकांनी ती केली पाहिजे. उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी ते करावं असं वाटतं. धनत्रयोदशी नंतर आपण दिवाळीची पहाट म्हणतो. हो. सकाळी अभ्यंग स्नान, पहिली अंघोळ म्हणतात. हो. उटणं लावून खास अंघोळ नरक केली जाते. मग चतुर्दशी. मग त्या दिवशीचीच अंघोळ काय अशी वेगळी आहे की उटणं लावून वगैरे करायची? वर्षभर आपण रोज अंघोळ करतो. हो. त्या अंघोळीनं जेवढं महत्व नाही तेवढं त्या दिवशीच्या अंघोळीला आपण देतो. आणि ती पण पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर करायचं म्हणतात. माझ्या मते तर ती रोज केली पाहिजे, पण त्याच दिवशी का? म्हणजे तुझ्या प्रश्नामध्येच तुझं उत्तर आहे की खरं तर नेहमीच ब्राह्ममुहूर्ती उठावं आणि ते सर्वात योग्य मानलेलं आहे आणि त्या मग स्नान, उपासना हे सगळं करून नित्यकर्माला लागावं, हे अगदी योग्य असं आहे. जीवनशैलीतला एक महत्वाचा भाग आहे तो. हा सगळा थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आता. पावसाळा संपत गेलेला आहे. अनेक ठिकाणी म्हणतात ना की तो पाऊस पहिला दिवाळीचा दिवस पाहिल्याशिवाय जात नाही. त्याचं कारण असं की तो पावसाळ्याचे दिवस ते संपत आलेले आहेत, पण तो शेवटचा कधीतरी त्यावेळेस येतो पाऊस. तर खरी थंडी सुरू झालेली असते आणि थंडीच्या दिवसामध्ये आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी अभ्यंग म्हणजे औषधी तेल लावली जावीत आणि उठणं हे मळी काढण्यासाठी आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा वापरले जाणारे पदार्थ जर बघितले आपण, तीळ असेल किंवा सुगंधी वनस्पती आहेत तर त्या तिथे वापरलेल्या आहेत. तर त्वचा उत्तम राहावी, सुकोमल व्हावी याच्यासाठी म्हणून ते उटणं लावायचे. बरं, उटणं लावण्याची पण पद्धती आहे आणि किंवा तेल लावायच्या सुद्धा पद्धती आहेत. तर ते तेल व्यवस्थित शरीरामध्ये जिरवायचं आहे, त्यानंतर उटणं लावून ठेवायचं आणि थोड्या वेळानंतर स्नान करायचं आहे. आता ते थोडंसं आपण अनेक कर्मकांड करतो तसं झालेलं आहे की ते दिवाळीचे 4 दिवसात असं नाही, थंडीचे पूर्ण जो काही तो कालखंड आहे त्याच्यामध्ये तुम्ही रोज तेल लावून, रोज उटणं लावून जर स्नान केलं तर त्वचेला त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. त्यानंतर लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाला आपण आपल्या घरातल्या पैशाची किंवा दागिन्यांची वगैरे पूजा करतो आणि देवीची पूजा करतो. आता नवरात्र आत्ताच झालेलं असतं नुकतंच, मग लगेच देवीचा सण हा वेगळा असा का? ही जी लक्ष्मी आहे किंवा लक्ष्मी पूजन आहे तिथे आपण जे देवीचं नवरात्र पाहतो त्याच्यामध्ये ती दुर्गेची रूपं दिसतात, पार्वतीची रूपं आहेत ती सगळी, आणि त्याच्याबरोबरच तिथे प्रत्येक दिवशी श्रीसूक्त पण म्हटलं जातं, अशी ती लक्ष्मीची पण उपासना दिसते. श्रीसूक्त जर आपण बारकाईने पाहिलं तर त्याच्यात असं दिसतं की ते सुद्धा आपल्या त्या कृषी परंपरेचं एक प्रकारचं चित्रण आहे. चिखल म्हणजे कर्दमातून नवीन गोष्टी निर्माण होत असतात. सृजनाचा उत्सव आहे एका अर्थाने नवरात्र हा. हे जे लक्ष्मीपूजन आहे, ह्या लक्ष्मीपूजनाच्या मागची भावना असं आहे की वर्षभर आम्ही जे काही मिळवलेलं आहे ते इतक्या सचोटीने मिळवावं, इतक्या आनंदाने मिळवावं की ते सगळ्यांना दाखवता यावं. आणि ती लक्ष्मी आहे ती फक्त पैसे, नाणी या रूपातली नाहीये, तर लक्ष्मी अष्टलक्ष्मी जी म्हटली जाते, मग त्याच्यामध्ये धन आहे, धान्य आहे, बुद्धी आहे, शारीरशक्ती आहे, अशा त्या सगळ्या आहेत असं आपल्याला दिसतं. तर त्यामुळे लक्ष्मी, लक्ष ह्याचा अर्थच मुळी चिन्ह असा होतो आणि असं चिन्ह असलेलं ते नाणं, ती लक्ष्मीचं नाणं किंवा असं जे आपण ठेवतो, तर ती लक्ष्मी कशातनं निर्माण झाली तर ती समुद्र मंथनातनं आलेली आहे. आता समुद्र मंथन हे पूर्वी खरं म्हणजे आपण व्यापारी लोक, त्या व्यापारातनं समृद्धी येते, ते चर्निंग आहे, ती घुसळण आहे आणि त्यातनं ती लक्ष्मी निर्माण होते. म्हणजे श्रमातून लक्ष्मी निर्माण होते आणि अशी ती लक्ष्मी अभिमानाने दाखवावी आणि म्हणून तिला असं म्हटलं जातं की ती नीतिमंत श्रीमंती आहे आणि त्याचं पूजन त्या दिवशी करायचं, म्हणून लक्ष्मीची पूजा आहे. त्यातच येतो दिवाळीत पाडवा आणि भाऊबीज. पाडव्याला बायको नवऱ्याला ओवाळते वगैरे आणि दुसऱ्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. मग हे वेगवेगळे असं काय आहे नक्की? सणांचा जर विचार केला ना तर तिथे खरं तर आपल्याला असं दिसतं की खूपसे सण थोडेसे पाहताना आपल्याला दिसतात की पुरुषप्रधान आहेत का ते, म्हणजे
स्त्री ओवाळतीये, कोणत्याही रूपामधली. आई मुलाला ओवाळतीये, पत्नी पतीला ओवाळतीये, बहीण भावाला ओवाळतीये. काही वेळेला हल्ली आम्हाला असं विचारतात की मग बहिणींचं काय? तर काही कर्नाटकासारख्या प्रांतांमध्ये मी असं ऐकलंय की जसं हे असते भाऊबीज, तसं दुसऱ्या दिवशी बहीण बीज पण असते. त्याला एक नाव आहे वेगळं, मला ते आता आठवत नाहीये. आणि त्या दिवशी भाऊ सगळं करतात आणि बहिणींचं कोडकौतुक करतात. तर औक्षण करणं किंवा ओवाळणं असेल तर हे एक प्रकारे त्या त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचं केलेलं कौतुक आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की राखी पौर्णिमा आपण बघतो की ते राखी बांधणं एकमेकांना, तर रक्षण आहे तर रक्षण सगळ्यांनीच एकमेकांचं केलं पाहिजे. म्हणजे त्याचं काही कारण नाहीये. 2 मित्र सुद्धा एकमेकांना राखी बांधू शकतात, 2 मैत्रिणी राखी बांधू शकतात. तसं भाऊ बीज आहे तर मुळात बीजेचा चंद्र असं म्हणतात की ज्यांना भाऊ नाहीये ते त्या दिवशी चंद्राला त्या महिला ओवाळतात. तर आपलं जवळचं कोणीतरी असणं, भाऊ बहिणीचं नात्यातला जो गोडवा आहे तो गोडवा जर लक्षात घेतला तर सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीला माहेरची ओढ असते. आणि त्यामुळे ती ओढ पूर्ण करण्यासाठी यातले काही सण आपल्याला दिसतात की जिथे तिचा मान ठेवला जावा, तिचा आदर ठेवला जावा, तिला हट्ट करता यावा. आपण बघतो ना की बहीण भावाचं नातं हे त्या प्रकारचं असतं. आणि म्हणून जसं पती पत्नीतल्या प्रेमाचं दर्शन ते पाडव्यातनं आहे तसं आहे ते. त्या दिवाळी आपली झाली, दिवाळी नंतर येते मकर संक्रांत. संक्रांतीच्या आपण तेव्हा हलव्याचे दागिने घालून नवविवाहित त्यांना ते फोटो वगैरे हल्ली काढले जातात. काळे कपडे स्पेशली माझ्यामध्ये घालतात त्या दिवशी. आणि तिळगुळ वाटप. तिळगुळ त्याच वेळी काय वेगळं खाल्ल्याने होतं? तीळ आणि गुळ. तीळ स्नेह निर्माण करतो. म्हणजे तिळाचं तेल, आपल्याकडे जी जी तेल वापरली जातात सध्या ती सगळी नंतरून आलेली आहेत. आपल्याकडचं मूळ धान्य जे आहे ते तीळ आहे. त्यामुळे तिळाचं तेल हे देवपूजेपासून सगळीकडे वापरलेलं आहे. आरोग्यदृष्ट्या अत्यंत उत्तम. आणि थंडीचा तो कडाका असतो, त्या कडाक्यामध्ये तिळाचं सेवन अधिकाधिक केलं जावं. आणि गुळ हे आपल्याला उष्णता देणार आहे. म्हणजे थंडीच्या दिवसात या दोन्हीची आपल्याला गरज असते. आणि म्हणून तीळ आणि गुळ हा खाल्ला जातो. आणि तो दिला पण जातो. तो देण्याच्या मागची भावना आहे की जीवनातला स्नेहभाव आणि गोडवा वाढावा. आणि म्हणून एकमेकांना तिळगुळ द्यायचं. हलव्याचे दागिने करणं असेल किंवा काळी साडी, तर काळा रंग तर आपल्याकडे विशेष करून नाही मानला जात. पण त्यावेळेस मात्र ती काळी साडी नेसली जाते किंवा मग त्याच्यावरती ते हलव्याचे दागिने जे सर्व घालायचे आहेत. हलव्याचे दागिने वगैरे घालणं हे एका उत्सवाचा भाग आहे तो. म्हणजे आपण जर असं म्हटलं की सण आणि उत्सव, तर सणामध्ये जो भाग येतो तो मुख्यतः तिळगुळ देणं हा भाग येतो. आणि हलव्याचे दागिने घालणं असेल, ती काळी साडी नेसणं असेल, तर हा सगळा भाग येतो तो थोडा उत्सवाच्याकडे जाणारा भाग असा आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये. पण तिळगुळ खाण्यातला महत्वाचा भाग आहे तो आरोग्याशी संबंधित आहे. आपण आपल्या शेवटाकडे येऊया. होळी. होळी म्हणजे आपण शेवटी शेकोटी आपण लाकडं लावतो, त्याची होलिका दहन करतो. त्यामध्ये नारळ म्हणजे आपण वाईट काम किंवा आपलं वाईट विचार म्हणून अर्पण करतो नारळ. त्यानंतरच रंगपंचमी खेळतो आपण होळीत, एकमेकांना रंग लावतो. तर या गोष्टींमागे पण काय असेल विचार की त्यावेळी थंडीचे दिवस असतात त्यामुळे शेकोटी सारखं केलं जातं की अजून काय आहे? होळीचे दिवस तशा अर्थाने हळूहळू म्हणजे होळी जेव्हा होते तर तेव्हा थंडीचे दिवस संपत आलेले असतात ते एका अर्थाने. आणि वातावरणामध्ये जी काही शुद्धी आणायची आहे तर त्याच्यासाठी म्हणून खरं म्हणजे होळी केली जाते. की अनेकदा आपल्याला असं वाटतं की ते धुरामुळे काही त्रास होतो का वगैरे, तर त्याच्यामध्ये जे वापरलं जातं ते उगीच काहीही आणून टाकायचं नसतं. म्हणजे होळी कशी रचायची, त्याच्यामध्ये काय टाकलं जावं ह्याचे पण काहीतरी विचार आहेत, नियम आहेत त्याचे. आणि ते होलिका दहन आहे ते दुष्ट मनातल्या आपल्या स्वतःच्या ज्या काही वृत्ती विचार आहेत त्यांचं दहन आहे. त्याच्यासाठी ती होळी खरं म्हणजे प्रज्वलित करायची आहे की जे काही वाईट असेल ते सगळं जळून जाऊ दे, कारण पुन्हा नवीन सुरुवात होणार आहे. नव्याकडे जात असताना जुनं सगळं मागे आहे ते टाकून जायचं. आता त्याच्यात अगदी चमत्कारिक प्रथा दिसतात आपल्याला. त्या खरं म्हणजे आवश्यक आहेत असं मला तरी वाटत नाही की कोणाच्या तरी नावाने बोंब मारणं किंवा असं सगळं केलं जातं.
लोक त्यातला आनंद घेतात. पण होळीचा जो विचार दिसतो तर त्या होळीमध्ये हे सगळं जे काही वाईट साईट आहे ते सगळं जळून जाणं हा त्याच्यातला भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यातच मी आता कोकणात आहे तर तिकडे पालखी येते. तिकडे होळीपेक्षा शिमगा हा शब्द वापरला जातो. तर तिकडे असं म्हणतात की वर्षभर मी देवळात जातो देवाच्या दर्शनाला, पण वर्षातला तो एक दिवस असतो जेव्हा देव माझ्या घरी येतो पालखीतून, आणि अख्ख्या वेसीमध्ये देवाची पालखी फिरवली जाते किंवा छबिना म्हणतात पालखी नाचवलीही जाते. मग तेही काही याशीच निगडीत आहे की असे जे काही छबिने काढले जातात किंवा ते नाचवले जातात ते म्हणजे खरोखर जो परमेश्वर जो देव देवळामध्ये बंदिस्त आहे त्याला त्याच्या भक्तांपर्यंत नेण्याचा तो मार्ग आहे. आणि म्हणून घरोघरी जायचं, तिथे भेदभाव नाहीये. एरवी एक काळ असा होता की मंदिरामध्ये कोणी जावं आणि कोणी जाऊ नये असे पण संकेत होते. आता ते नाही येत आणि बरंच चांगलं वातावरण आहे. परंतु हे जे नाचवणं आहे म्हणजे छबिने, तर हे उत्सव जो आहे तर देव माझ्या घरी येणं ही कल्पनाच इतकी सुंदर आहे की मी देवाकडे जाणं हे तर योग्यच आहे. म्हणजे मी देवळात जाणं, मी माझी अर्चना अर्पण करणं, परंतु देवानी माझ्या घरी येणं ही संकल्पना त्याही पेक्षा अधिक जास्त गोड आहे. कारण देव कसा आहे तर असं म्हटलं जातं की देव अवतार धारण करतो. अवतार म्हणजे काय तर तो त्याच्या मूळ स्थानापासून खरं म्हणजे खालती येतो. बरोबर. म्हणजे आपण काय त्याच्यामध्ये पाहावं की तो राजा असेल किंवा तो देव असेल त्यांनी त्याच्या प्रजेमध्ये जायला पाहिजे, त्यांनी त्याच्या प्रजेमध्ये फिरलं पाहिजे. तसा तो देव खरं म्हणजे येतो आणि तो सगळ्यांना आशीर्वाद देतो. घरोघरी त्याचं स्वागत केलं जातं आणि म्हणून ते छबिन्यांची कल्पना आपल्याला तिथे दिसते की देव माझ्या घरी आला. रंगपंचमी पण आपण त्यात करतो की धुळवड म्हणतात. शहरांमध्ये धुळवडीच्या दिवशी रंग खेळला जातो. तेच मी माझ्या इकडे बघितलंय की रंगपंचमीच्या दिवशीच रंग खेळले जातात. मग नक्की कधी खेळतात? ते थोडस प्रांतिक किंवा स्थानिक गोष्टी अशा दिसतात. सध्या होली है म्हणून असं त्यावेळेस खेळण्याची पद्धत जास्त आपल्याला दिसते. महाराष्ट्रात त्या मनानेच रंगपंचमीला जास्त महत्व दिलेलं दिसतं. आता दोन्ही दिवशी खेळलं जातं, पण आता पुन्हा आपण तसंच ना, म्हणजे सगळे सण करत करत आपण पावसाळ्याकडनं हिवाळ्याकडे आलो, हिवाळ्याकडनं उन्हाळ्याकडे, आणि आता हा उन्हाळ्याचे दिवस पुढे सगळे सुरू होणार आहेत. त्यामुळे तो आनंद घेणं रंगांचा पुढे हळूहळू जसजसं जाणार आहोत तसं वसंत फुलणार आहे. सगळं जग, सगळा निसर्ग रंगीबेरंगी फुलं धारण करणार आहे आणि हे सगळे रंग हे आपल्या मनातल्या भावभावनांचे रंग आहेत. आणि रंगपंचमी खेळायची ती त्याच्यासाठी खेळायची, ते मला महत्वाचं वाटतं. मग ते तुम्ही होळीच्या दिवशी खेळा किंवा रंगपंचमीला खेळा. कारण आता एकूणच कसं झालेलं आहे की आपल्या सगळ्यांचं जीवन हे चांगल्या अर्थाने एकमेकांमध्ये मिसळून गेलेलं आहे. त्यामुळे तुला असे मित्र असू शकतील की जे कदाचित उत्तरेकडचे असतील तर त्यांच्यासाठी होळीच महत्वाची असणार आहे, त्यांना रंगपंचमीला काही असतं असं लक्षात सुद्धा येणार नाही. तर त्यामुळे हे एकमेकांना सामावून घेणं आहे. शेवटी सण काय, उत्सव काय, आपण पहिला प्रश्न जो विचारला होतास तसं आहे ते की व्रत करायची ती स्वतःसाठी, सण उत्सव करायचे ते सगळ्यांच्यासाठी. आणि आताच्या काळात तर मी असं म्हणते की सणांचं किंवा उत्सवांचं रूप अधिक चांगलं व्हायला पाहिजे आहे, कारण आपल्याला एकमेकांना जोडून घेण्याची खूप गरज आहे. आणि त्याच्यासाठी त्याचा उपयोग अधिक केला तर ते उत्सव खऱ्या अर्थाने आनंदाचे उत्सव होतील. आपण चैत्र वैशाख पासून शेवटच्या फाल्गुन पर्यंत येऊन पोहोचलो. सगळ्या प्रत्येक महिन्याच्या मेन सणांबद्दल माहिती घेतली. मलाही खूप गोष्टी माहिती नव्हत्या, त्या समजल्या आज. खूप गोष्टी होत्या तशा. तर मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. काय होतं की आपण नेहमी आताची तरुण पिढी किंवा तुझ्यासारखी मुलं मुली त्यांना खूप प्रश्न असतात आणि त्यांना असं हवं असतं की ह्याच्या मागचं विज्ञान सांगा तर मग आम्ही करू. म्हणजे परंपरा तोडणं, परंपरा मोडणं, परंपरा वाकवणं
हे करायला काही हरकत नाही, पण ते करत असताना तितकंच चांगलं दुसरं उत्तर पण तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींच्या मागे नेहमी विज्ञान म्हणजे ज्याला आपण सायन्स म्हणतो ते असतं असं नाही. त्याच्या मागे अनेक भावभावना आहेत, अनेक प्रकारचे विचार आहेत, एखादी परंपरा निर्माण होते. म्हणजे एकच अगदी उदाहरण देते आणि मग थांबते जरा, की आपल्याकडे एवढी सगळे व्रत वार सण हे आहेत, याच्यामध्ये काय परंपरा आहे तर दानाची परंपरा जोडलेली आहे. कुठेही असं म्हटलेलं नाहीये की तुम्ही केलं की फक्त तुमच्या पुरतं घ्या. म्हणजे एखादं व्रत केलं की त्या व्रताच्या उद्यापनाला जे काही नैवेद्यासाठी प्रसादासाठी करतो ते सगळं पूजन करायचं आणि मग त्याचे 3 भाग करायचे. एक तुमच्यासाठी आहे, एक देवासाठी आणि एक सगळ्यांना वाटण्यासाठी आहे. ही जी शेअरिंगची भावना आहे ना, ही शेअरिंगची भावना खूप महत्वाची असते आणि अनेक व्रतांची ती भावना सुद्धा समजून घ्यायची गरज आहे. तर मग या सगळ्यामध्ये मजा असते. म्हणजे तुम्ही दरवेळी त्याला सायन्स असं नाही म्हणू शकत. हे शास्त्र आहे तर ते लोकमानस शास्त्र आहे, असं त्याच्याकडे पाहायची जास्त गरज आहे. ओके, खूप मस्त माहिती मिळाली आणि धन्यवाद तुम्ही आमच्या इथे आलात. नमस्ते.